चला, तर आजचा जो काही सेशन आहे आपला तो स्टार्ट करू. आजच्या सेशनचा उद्देश काय आहे तो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. बघा, जो काय आपला संडेला पेपर झाला, एग्री एमपीसी मेन्स 2024 ची जी काय आपली डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन होती ती फर्स्ट टाइम झालेली आहे. त्याच्यामध्ये पेपर फर्स्ट आणि सेकंड हे 2 पेपर होते आपल्याला आणि एक आपली बॅच वगैरे पण होती. तर आत्ताचा जो काही सेशन आहे तर ते पेपर कशा पद्धतीने आले होते त्याचं एक अनालिसिस आपण घेणार आहे. आणि बॅच होती म्हटल्यावर सगळं कंटेंट मी तुम्हाला प्रोव्हाइड केलं होतं. तर जे काही आपलं कंटेंट होतं बघा, पेपर फर्स्ट ऍज इट इज रिफ्लेक्ट झाला होता, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पेपर सेकंड थोडासा जर लास्टचा क्वेश्चनचा पार्ट बघितला तर थोडेसे लेंदी क्वेश्चन आपल्याला होते आणि एक जनरल टाईपचा तो पेपर होता. ठीक आहे, जर दोन्ही पण पेपरचा विचार केला तर दोन्ही पेपर जनरल टाईपचे होते आणि थोडासा पेपर सेकंड जो होता तो 50% जर विचार केला त्याचा तर तो टेक्निकल होता आणि लास्टचा जो पार्ट होता थोडासा जनरल टाईपचे क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले होते. आता सगळ्यात महत्वाचं दोन्ही पेपरच्या बाबतीत जर आपण विचार केला तर पेपर फर्स्ट आपल्याला इझी म्हणता येईल. इझी बट लेंदी टाईपचा पेपर होता तो सुद्धा आणि त्याच्यापेक्षा थोडासा हार्ड म्हटलं तरी चालेल. पेपर सेकंड हा थोडासा हार्ड पद्धतीचा होता आणि त्याच्यापेक्षा पेपर फर्स्ट पेक्षा त्याच्यामध्ये जास्त लेंदी टाईपचे क्वेश्चन होते. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर आपल्याला सध्या सिच्युएशनला तो पेपर जो सेकंड पेपर आहे तो आपल्याला थोडासा अवघड वाटत आहे. अवघड वाटण्याचं रिझन काय माहितीये का? जनरली जर विचार केला किंवा आपल्याला प्रिपरेशनला सफिशियंट टाइम असता सिलेबसच्या दृष्टीनं तर तोही पेपर आपल्याला इझी वाटला असता. बघा, तुम्हाला सगळ्यांना माहितीये की आपला जो काही दोन्ही पेपरचा सिलेबस होता तो खूपच वास्ट होता. पेपर तुलनेत पेपर फर्स्टचा ओके होता, पण पेपर सेकंडचा सिलेबस खूप जास्त होता. त्याच्यामुळे मोजके असे विद्यार्थी होते की त्यांच्या सेकंड रिडिंग झाली असेल किंवा रिव्हिजन वगैरे झाली असेल. मॅक्झिमम जे मुलं असतील त्याच्यापैकी बराचसा पार्ट म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी काय केलं होतं की बराचसा पार्ट पेपर मधला ऑप्शनला ठेवला होता. ठीक आहे, तर एक सफिशियंट त्याच्यावर रिव्हिजन वगैरे न पडल्यामुळे थोडासा आपल्याला तो अवघड टाईपचा पेपर वाटत आहे आणि लेंदीचा पेपर होता त्याबद्दल काही शंका नाही. आता जनरली जर आपण ईबीएम चे वगैरे क्वेश्चन बघितले, होम सायन्सचे, फिशरीचे वगैरे क्वेश्चन बघितले, फूडचे वगैरे जर क्वेश्चन बघितले तर ते लेंदी क्वेश्चन होते बट ते इझी क्वेश्चन होते. ठीक आहे का? कारण की आपण त्याच्यावर सफिशियंट पाहिजे तेवढं कॉन्सन्ट्रेट केलं नाही किंवा रिडिंग वगैरे तुम्ही त्याची केली नाही. ठीक आहे, बऱ्याचशा लोकांनी ते सब्जेक्ट ऑप्शनला ठेवले होते. बट ज्यावेळेस आता मी ते अनालिसिस करताना आपलं जे कंटेंट होतं, आपल्या ज्या काही नोट्स होत्या राहुरी अॅग्री अकॅडमीच्या, मी त्या सगळ्या नोट्स बघितल्या. जवळपास पेपर सेकंड मधले फक्त 2 क्वेश्चन वगळता बाकीच्या सगळ्या क्वेश्चनचे आन्सर आपल्या नोट्स मध्ये आहेत. ठीक आहे, आता जे आपण पेपर फर्स्ट आणि सेकंडचं जे काही अनालिसिस बघणार आहे विथ प्रूफ त्या सगळ्या गोष्टी मी या ठिकाणी टाकलेल्या आहेत. ठीक आहे, तर बघा आत्ताचा जो काही सेशन असणार आहे याच्यामध्ये जे काही आपल्या अकॅडमी असेल आणि अकॅडमीमध्ये जे काही सगळे को टीचर वगैरे होते सगळ्यांनी जे काही वर्क केलं एक थोडक्यात त्यांनी जे काही इफोर्ट्स घेतले, ठीक आहे, ते इफोर्ट्स प्रॉपर वे न होते. एक या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला थोडक्यात ते सांगणार आहे. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे ह्या पेपर अनालिसिस सोबतच आपण बाकीच्या ज्या काही गोष्टी असेल, ठीक आहे, आता बघा पेपर सगळ्यांना पेपर सेकंड जो आहे तो अवघड गेला. तो काय आपल्याच विद्यार्थ्यांना गेला असं नाही, तर सगळ्याच विद्यार्थ्यांना तो अवघड गेलेला आहे. बघा, त्याच्यामध्ये जर आता आपण बघितलं तर सगळे क्वेश्चन आपण डिस्कस करणारच आहे. तर त्याचसोबतच आपण बेसिकली कट ऑफ वगैरे किती लागेल एक थोडंसं आता जे विद्यार्थ्यांचे रिव्ह्यू आले किंवा जे काही मी पेपर वगैरे बघितले त्यानुसार कट ऑफ वगैरे किती लागेल एक एफएसओचा मागचा जो काही डिस्क्रिप्टिव्हचा रिझल्ट आहे, ठीक आहे, त्याचबरोबर बाकीचे जे काही सिव्हिलचे वगैरे डिस्क्रिप्टिव्हचे रिझल्ट आहे त्याच्यावरून आपण एक कट ऑफ प्रिडिक्शन करणार आहे. त्यासोबतच विद्यार्थ्यांचे पेपर फर्स्ट आणि सेकंड साठी जे काही अटेम्प्ट होते मॅक्झिमम मिनिमम अटेम्प्ट किती होते पोरांचे, ऍव्हरेज पेपर टोटल 400 पैकी किती मार्क चाललेले आहेत मुलांनी, कारण की पेपर फर्स्ट आणि सेकंड झाल्यानंतर या 2 दिवसामध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी कॉल मेसेज वगैरे केले आणि त्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहे. तर सुरुवातीला बघा पेपर फर्स्टचा आपण अनालिसिस घेऊ, त्याच्यानंतर सेकंडचा अनालिसिस घेऊ आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण लास्टला डिस्कस करूया. ठीक आहे, तर आता बघा हा पेपर फर्स्ट आहे. एकदा कमेंट येऊ द्या मला, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे? खूप पार्ट सोडला होता. ठीक आहे, आता बघा ते तुमच्याच बाबतीत झालं नाही, बरेचशा विद्यार्थ्यांनी पेपर सेकंड ऑप्शनला ठेवला होता. बघा, आणि ते म्हणजे ते ऑप्शन आपल्याकडे तोच होता का ते आपल्याला थोडस स्किप करावं लागत होतं कारण की बाकीचा पार्ट तुमचा व्यवस्थित झाला नसता कारण की सिलेबसच तेवढा वास्ट होता. ठीक आहे, त्याबद्दल काही शंका नाही. आता बघा, ओके, आवाज वगैरे येते? येस. आता बघा, बेसिकली जर बघितलं आपल्या ज्या काही टेस्ट सिरीज झाल्या होत्या पेपर फर्स्टच्या बाबतीत, आता सध्या स्थितीला बोलू आपण. पेपर फर्स्ट मध्ये बघा, पेपर फर्स्ट मध्ये मॅक्झिमम क्वेश्चन
जे काय आपल्या फुल लेंथ टेस्ट होत्या, ज्या विकली टेस्ट वगैरे होत्या त्याच्यामध्ये तर आपले क्वेश्चन आलेलेच आहेत, त्याबद्दल काही शंका नाही. पण लास्टला आपण ज्या काही फुल लेंथ टेस्ट घेतल्या होत्या त्या प्रत्येक टेस्ट मधले 4 ते 5 क्वेश्चन आपले रिपीट झालेले पेपर फर्स्ट मधले. तर 10 तारखेचा जो पेपर होता बघा त्याच्यामधलाच हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे ऍज इट इज. ठीक आहे, 10 तारखेचा पहिला क्वेश्चन होता फॅक्टर्स अफेक्टिंग क्रॉप प्रोडक्शन. ठीक आहे, शॉर्ट नोट्स आपण विचारली होती, शॉर्ट नोट्स ऑन फॅक्टर्स अफेक्टिंग क्रॉप प्रोडक्शन, आणि आपण 5 मार्काला टाकला होता. इथं सुद्धा 5 मार्काला तो क्वेश्चन आलेला आहे. त्याच्यानंतर नोट्स मध्ये टेस्ट मध्ये विकली टेस्ट असून फुल लेंथ टेस्ट मध्ये सुद्धा हा क्वेश्चन टाकला होता बघा. ड्रायलँड ऍग्रिकल्चर, व्हॉट आर द ड्रॉबॅक्स. ठीक आहे, ड्रॉबॅक्स काय ड्रायलँड ऍग्रिकल्चरचे, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम वगैरे त्या ठिकाणी लिहायचे होते. आणि सगळे सुटेबल मेजर्स टू मेक ड्रायलँड एरियाज टू बी प्रॉफिटेबल. ठीक आहे, म्हणजे त्याच्यावर थोडक्यात रिमेडीज काय आहेत ते आपल्याला हे करायचं होतं. मग त्याच्यामध्ये कल्टिव्हेशन प्रॅक्टिसेस वगैरे असेल, ठीक आहे, काउंटर कल्टिव्हेशन वगैरे असेल, ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर आता डिटेलमध्ये आपण डिस्कस करत नाही या ठिकाणी. त्याच्यानंतर हा सुद्धा क्वेश्चन होता. आणि त्याच्यानंतर इंग्लिश मेजर टाइप्स ऑफ सॉइल ऑब्झर्व इन महाराष्ट्र अँड डिस्कस इन डिटेल अबाउट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ब्लॅक कॉटन सॉइल. ठीक आहे, आता तो जे काय पार्ट आहे तो पण आपल्या नोट्स मध्ये आहे आणि टेस्टला पण आपण क्वेश्चन घेतला होता. ठीक आहे, तर आपण टेस्टमध्ये इथं महाराष्ट्राऐवजी इंडियाचं विचारलं होतं. ठीक आहे, इंडियाचं विचारलं होतं. आणि आता इथं बघा बरेचसे विद्यार्थ्यांनी केलं असेल की इथं सलाईन सॉइल, याच्यामध्ये इंग्लिश करताना सलाईन सॉइल, अल्कली सॉइल, ऍसिड सॉइल, ठीक आहे, कॅल्करियस सॉइल, ह्या सॉइल त्या ठिकाणी इंग्लिश केल्या असेल. ठीक आहे, बट ह्या सगळ्या प्रॉब्लेमॅटिक सॉइल आहे. त्याच्यामध्ये सलाईन सॉइल, साल्ट अफेक्टेड सॉइल त्याच्यातच येतात, त्या ऍसिड सॉइल ह्या सॉइल तिथे येत नाही. तुमचे जे अल्युअल सॉइल असेल, लॅटरेट सॉइल असेल, रेड सॉइल असेल, ठीक आहे, माउंटेन सॉइल वगैरे असेल, ठीक आहे, त्याच्यानंतर मार्शी लँड वगैरे असेल आणि ब्लॅक कॉटन सॉइल वगैरे ह्या सॉइल त्याच्यामध्ये येतात. त्या प्रॉब्लेमॅटिक सॉइल याच्यामध्ये येत नाही. ठीक आहे, आता हे तिन्ही क्वेश्चन आपल्या टेस्ट, नोट्स आणि क्वेश्चन बँक मध्ये तुम्हाला भेटले असतील. त्याच्यानंतर बघा आता हे जो क्वेश्चन आहे आपले हे टेस्ट मधले क्वेश्चन आहे ते मी या ठिकाणी घेतले. ओके, त्याच्यानंतर बघा जे काही अप्रोचेस अँड प्रॅक्टिसेस टू बुस्टिंग क्रॉप प्रोडक्शन इन ड्रायलँड एरिया, जो काही क्वेश्चन होता ते मी या ठिकाणी शॉर्ट 2-3 लाईन टाकल्यात. हे पूर्ण आन्सर तुम्हाला नोट्स मध्ये याचं भेटेल. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा 2 नंबरचा क्वेश्चन बघा या ठिकाणी, इनलिस्ट आणि एक्सप्लेन सायलेंट फीचर्स ऑफ पीडीएस सिस्टीम आणि ऍज पर द प्रोव्हिजन ऑफ नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट. तर हा सुद्धा आपण टेस्टला क्वेश्चन घेतलेला आहे ऍज इट इज. बघा पेपर फर्स्ट झाल्यानंतरच लगेच विद्यार्थ्यांनी मेसेज वगैरे केले होते, कॉल वगैरे झाले, त्याच्यामध्ये सांगितलं होतं. पेपर फर्स्ट बद्दल कोणाची तक्रार नाही मला माहिती आहे. फक्त याच्यामध्ये बघा आयएमपी म्हणून मी जे काही क्वेश्चन तुम्हाला दिले होते, ठीक आहे, पेपर सेकंड मध्ये पण आता सेकंडचे जरी क्वेश्चन बघितले आपण तर मी जे आयएमपी पॉईंट वगैरे तुम्हाला करून दिले होते त्याच्यामधूनच या ठिकाणी क्वेश्चन वगैरे पडलेले आहेत. ठीक आहे, आता याच्यामध्ये हा एक पीडीएस सिस्टीमचा पण क्वेश्चन आपण टेस्ट मध्ये घेतला होता. त्याच्यानंतर प्रोटीन, एनर्जी, मालन्यूट्रिशन अँड हाऊ टू आयडेंटिफाय मायक्रोन्यूट्रिएंट डिफिशियन्सी अँड वेज टू ओव्हरकम मायक्रोन्यूट्रिएंट डिफिशियन्सी. ठीक आहे, तर हे सुद्धा क्वेश्चन जो काय आहे तो आपल्या नोट्स, क्वेश्चन बँक आणि नोट्स मध्ये अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये बघा नोट्स मध्ये गव्हर्नमेंटच्या काय इनिशिएटिव्ह वगैरे आहेत, ठीक आहे, त्या ठिकाणी मालन्यूट्रिशनवर तर त्या ठिकाणी आपण दिलेले आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, आता बघा ह्या ज्या काही डेफिनेशन आहे त्या सगळ्या डेफिनेशन तुमच्या नोट्स मधून कव्हर होत आहेत ह्या. ठीक आहे, त्याबद्दल काय नाही. बट या टाईपचा क्वेश्चन येईल जे पोरं ऑफलाईनला, म्हणजे ऑफलाईनला मी मुलांना पुण्यात सांगितलं होतं की असा पण माइंडसेट ठेवा की अशा पण टाईपचा क्वेश्चन पडू शकतो. पेपर सेकंड मध्ये तुम्हाला बघा जी आपली लास्टची 15 तारखेची टेस्ट झाली, ठीक आहे, 15ची जी टेस्ट झाली त्याच्यामध्ये मी तुम्हाला पेपर सेकंडच्या 5 डेफिनेशन दिल्या होत्या, 5 मार्काला एक मार्काला 5 डेफिनेशन दिल्या होत्या. आणि माइंडसेट असा ठेवा म्हणून पोरांना सांगितलं होतं. आणि पेपर फर्स्ट मध्ये या टाईपचा एक क्वेश्चन आला. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, ठीक आहे, आता त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन बघा, डिफाइन क्रेडिट, गिव्ह क्लासिफिकेशन ऑफ क्रेडिट अँड एक्सप्लेन ऑल इन डिटेल. ठीक आहे, पेपर फर्स्ट मध्ये ऍक्च्युली हा एबीएमचा क्वेश्चन आहे. एबीएमचा क्वेश्चन आहे, हा पार्ट एबीएम मध्ये कव्हर झालेला आहे पेपर सेकंड मध्ये. पण हा क्वेश्चन कुठे आला पेपर फर्स्ट मध्ये. बघा आता सुरुवातीचा जो काय पार्ट आहे हा बेसिकली इकोलॉजीचा पार्ट आहे. ठीक आहे, इकोलॉजीचा. आणि इकोलॉजी मध्ये परत तुम्हाला इकॉनॉमिक्सचा सिलेबस आहे, तर त्यामधून हा क्वेश्चन आलेला आहे, डिफाइन क्रेडिट. आणि तो आपल्या नोट्स मध्ये गिव्ह द क्लासिफिकेशन ऑफ ऍग्रिकल्चर क्रेडिट्स टेस्टला विचारलेला आहे, हा 10 मार्काला. ठीक आहे, 10 तारखेच्या टेस्टला विचारलेला आहे. आणि हे क्लासिफिकेशन नोट्स मध्ये
ऍज इट इज तुम्हाला दिलेला आहे. हा मी जवळपास 2-3 वेळेस क्वेश्चन विचारलेला आहे टेस्टला, त्याच्यामुळे हा 100% वर आणि लिहिला असेल. ठीक आहे. त्याच्यामध्ये हे क्लासिफिकेशन वगैरे होतं. थोडस पहिलाच पार्ट या ठिकाणी टाकलाय, बाकीचं डिटेलमध्ये नोट्समध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा 3 नंबरचा क्वेश्चन. ठीक आहे. आता इथं डिफाईन विचारली होती पॉवर्टीची आणि एक्सप्लेन कॉजेस ऑफ रुरल बॅकवर्डनेस. ठीक आहे. 5 मार्काचा क्वेश्चन होता. 2-3 वेळेस मी हा टेस्टला विचारलेला आहे. इम्पॉर्टंट होता. ठीक आहे. आणि तो तुम्ही लिहिला पण असेल. ठीक आहे. नोट्स मध्ये पण त्याचं कंटेंट वगैरे अवेलेबल आहे. डिफाईन अनएम्प्लॉयमेंट अँड डिस्क्राईब टाइप्स ऑफ अनएम्प्लॉयमेंट इन इंडिया. हा पण क्वेश्चन होता. हा पण आपल्या नोट्स मध्ये आहे. हा पण नोट्स मध्ये व्हॉट मीन बाय रुरल इकॉनॉमी, राईट्स इट्स कंपोनंट्स. ठीक आहे. कंपोनंट्स विचारले, स्ट्रक्चर विचारले, कॅरेक्टरिस्टिक्स विचारले अँड इम्पॉर्टन्स ऑफ रुरल डेव्हलपमेंट. ठीक आहे. म्हणजे रुरल इकॉनॉमीचे स्ट्रक्चर कंपोनंट्स, कॅरेक्टरिस्टिक्स आणि इम्पॉर्टन्स विचारले. हे तिन्ही पण क्वेश्चन आपल्या नोट्समध्ये अवेलेबल होते आणि टेस्टला पण मी तो क्वेश्चन 2-3 वेळा विचारलेला आहे आणि सुरुवातीचा पण 2-3 वेळेस. ठीक आहे. आणि हे सगळं कंटेंट हे टेस्ट मधले क्वेश्चन आहे आपल्या टेस्टमध्ये. त्याच्यानंतर अनएम्प्लॉयमेंट, अंडर एम्प्लॉयमेंट हे त्याचे टाइप्स वगैरे शॉर्ट मध्ये या ठिकाणी टाकलेले आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हे टेस्ट मधले क्वेश्चन इथे कॅरेक्टरिस्टिक्स, फीचर्स, इम्पॉर्टन्स, स्ट्रक्चर वगैरे विचारलेले. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा व्हॉट इज नॅनो टेक्नॉलॉजी. ओके. आता ह्या 10 तारखेच्याच पेपरला आपण डेफिनेशन विचारलेली आहे आणि त्याच्यामध्ये डिस्कस द युजेस ऑफ नॅनो टेक्नॉलॉजी इन फर्टिलायझर अँड प्लांट न्यूट्रिशन. ठीक आहे. इथं आपण क्वेश्चन कसा टाकला होता, व्हॉट इज नॅनो टेक्नॉलॉजी ऍप्लिकेशन आपण विचारले होते त्यावेळेस आणि क्वेश्चन पण विचारलं होतं, डिस्कस द युजेस ऑफ नॅनो टेक्नॉलॉजी इन फर्टिलायझर, सीड, वीड. ठीक आहे. आणि प्लांट प्रोटेक्शन अशा टाईपचा क्वेश्चन आपण विचारला होता. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर इलॉबरेट एसटीसीआर अप्रोच फॉर प्रिसिजन ऍग्रिकल्चर. नोट्स मध्ये आपलं हे आन्सर आहे याचं नोट्स मध्ये. हा आपण टेस्टला घेतला नव्हता क्वेश्चन. ठीक आहे. आणि बघा आता प्रिसिजन ऍग्रिकल्चरचा जर पार्ट बघितला तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं जीएस, जीपीएस वगैरे आणि कंपोनंट्स ऑफ प्रिसिजन फार्मिंग वगैरे या टाईपचे क्वेश्चन येणं तिथं अपेक्षित होतं. बट त्यांनी एसटीसीआर अप्रोच आणि इथं तर येणारच होतं, ते तुम्हाला सांगितलं होतं. 2 क्वेश्चन आले, ते एक नॅनो टेक्नॉलॉजीवरून येईल. बघा आता पेपर फर्स्ट असन सेकंड असन, आपण जेवढा विचार करत होतो, ठीक आहे, किंवा पेपर असा सेट होऊ शकतो, तसा सेट होऊ शकतो, एखाद्या सब्जेक्टला एवढं वेटेज येऊ शकतं, तेवढं वेटेज येऊ शकतं. म्हणजे आपण जास्त थिंकिंग केलंय की आयोगाची जी काही स्ट्रॅटेजी असेल त्याच्यावर आपण जास्त थिंकिंग केलं, पण आयोगाने तसं काही केलं नाही. आयोगाने काय केलंय, सरळ सरळ एक क्वेश्चन घेतलंय आणि त्या क्वेश्चन मध्ये एक एक सब्जेक्टचे क्वेश्चन टाकून दिले. त्यांनी जास्त डोकं लावलं नाही पेपर फर्स्ट मध्ये पण आणि सेकंड मध्ये पण. ठीक आहे. तर एसटीसीआर अप्रोच वगैरे हे क्वेश्चन तुम्हाला जे काही आपली क्वेश्चन बँक होती नोट्स मध्येच प्रोव्हाइड केलेली, त्याच्यामध्ये तुम्हाला दिलं होतं. व्हॉट इज एसटीसीआर अप्रोच, गिव्ह इम्पॉर्टन्स इन प्रिसिजन फार्मिंग आणि डिस्कस द, दुसरा क्वेश्चन, डिस्कस द मेथड्स ऑफ एसटीसीआर. ठीक आहे. त्याच्यानंतर युजेस ऑफ नॅनो टेक्नॉलॉजी इन सीड, वॉटर, फर्टिलायझर अँड प्लांट प्रोटेक्शन आपला टेस्टला क्वेश्चन होता 20 मार्काला. ठीक आहे. आणि त्याच्यातला आपल्याला 10 मार्काला इथं विचारलं. तर या ठिकाणी तुम्ही नॅनो टेक्नॉलॉजी मध्ये काय काय युटिलायझेशन वगैरे आहे. ठीक आहे. नॅनो मटेरियल म्हणून आपण काय काय युटिलाइज त्याच्यामध्ये करू शकतो. त्याच्यामध्ये एक्झाम्पल म्हणून तुम्हाला नॅनो डीएपी असेल, नॅनो युरिया वगैरे असेल, ते एक्झाम्पल तुम्ही त्या ठिकाणी दिलेच असाल. ठीक आहे. यामध्ये बघा नॅनो फर्टिलायझर, नॅनो टेक्नॉलॉजी इन फर्टिलायझर आणि एसटीसीआर अप्रोच इथं मी शॉर्ट मध्ये टाकलंय. हे आपल्या नोट्स मध्ये होतं. त्याच्यानंतर बघा डिफाईन लँड रेव्हेन्यू, गिव्ह द क्लासिफिकेशन ऑफ लँड ऑक्युपन्सीज. टेस्टला 10 तारखेच्या टेस्टला विचारला होता आणि मागं पण खूप वेळेस मी वीकली टेस्टला वगैरे विचारलेला क्वेश्चन हा. अँड एक्सप्लेन द रिस्पॉन्सिबिलिटी अँड ड्युटीज ऑफ रेव्हेन्यू ऑफिसर्स. ठीक आहे. हा पण क्वेश्चन आपण भरपूर वेळेस विचारलेला आहे. त्याच्यानंतर व्हॉट इज टेनन्सी अँड एक्सप्लेन द राईट्स ऑफ टेनन्सी, डिस्कस इन ब्रीफ द एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ इसेन्शियल कम्युनिटी ऍक्ट. ठीक आहे. आता हे जे काही दोन्ही पण क्वेश्चन आहेत हे आपले दोन्ही क्वेश्चन आपल्या नोट्स मध्ये अवेलेबल आहेत. आता बघा व्हॉट इज लँड रेव्हेन्यू, हा पेज नंबर 40 नोट्सचा आहे आणि हु इज द इम्पॉर्टंट रेव्हेन्यू ऑफिसर. ठीक आहे. हे जे काही क्वेश्चन बँक आहे त्याच्यामध्ये हे क्वेश्चन तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहे. त्याच्यानंतर व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ ऑक्युपन्सीज अंडर एमएलआरसी अँड देन इसेन्शियल कम्युनिटी ऍक्ट फ्रॉम नोट्स. ठीक आहे. नोट्स मधून म्हणजे हे तुम्हाला आन्सर नोट्स मध्ये भेटतील. आता बघा आयोगाने असा विचार केला नाही, आपण असा विचार करायचो का आयोग काय करत, मिक्स टाइपचे क्वेश्चन टाकल. म्हणजे आता बघा या ठिकाणी हा 6 नंबरचा क्वेश्चन आहे आणि 7 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला 20-20 मार्काला होता आणि 6 पैकी आणि 7 पैकी तुम्हाला काय करायचं होतं,
दोन्हीतून एक सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, मग आयोगाने असं विचार केला नाही. आता इथं काही विद्यार्थ्यांचा फायदा झाला असेल, ज्यांनी फक्त ऍक्ट केलेत आणि लॉ केले नाही. तर ज्यांनी लॉ केले नाही ते लॉचा क्वेश्चन डायरेक्ट स्किप करू शकत होते. ठीक आहे, आणि ज्यांनी फक्त ऍक्ट केले ते ऍक्टचा क्वेश्चन ते लिहू शकत होते. म्हणजे तिथं सिलेबस ज्यांनी स्किप केला असेल ऍक्टचा किंवा लॉ, ज्यांनी ऍक्ट केले नाही त्यांना लॉ लिहिता येत होते किंवा म्हणजे त्या टाईपचे क्वेश्चन होते इथं. म्हणजे डायरेक्ट क्वेश्चन मध्येच सब्जेक्ट टाकल्यामुळे काय झालं, हे पोरांचं बेनिफिट झालं. ठीक आहे, त्याच्यानंतर हे क्वेश्चन नोट्स मध्ये वगैरे असेल. त्याच्यानंतर हे कन्सेप्ट ऑफ टेनन्सी इन महाराष्ट्र अँड हाऊ इट्स रेग्युलेटेड. तर हे क्लासिफिकेशन ऑफ ऑक्युपन्सीचं जो पार्ट आहे, त्याच्यामध्ये वर जो क्वेश्चन बघितला आपण, तो पण क्वेश्चन बँक मध्ये आपला क्वेश्चन आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा शॉर्ट नोट्स ऑन बेनिफिट्स ऑफ रिजनल रूरल बँक्स ऍक्ट 1976. आता हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन तुम्हाला ऍक्टच्या नोट्स मध्ये पण अवेलेबल आहे. ऍक्टच्या नोट्स आणि जो काही एबीएमचा पार्ट आहे, ऍग्रिकल्चर फायनान्सचा एबीएमचा पार्ट आहे, त्याच्यामध्ये सुद्धा याचा आन्सर तुम्हाला भेटेल. व्हॉट इज एफएसएसआय? एक्सप्लेन द फंक्शन ऑफ एफएसएसआय. आता बघा हा पण क्वेश्चन मी तुम्हाला नेहमी सांगायचो, हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, मी सांगायचं तुम्हाला ऍक्ट वर जर 2 क्वेश्चन आले तर एक क्वेश्चन याच्यावर येऊ शकतो. ठीक आहे, आणि टेस्टला पण भरपूर वेळेस आपण हा क्वेश्चन घेतलेला आहे. डिस्कस द की फीचर्स ऑफ ऍग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केट ऍक्ट अँड challenges in APMC system, give suggestion to overcome such challenges. ठीक आहे, आता हे जे काही क्वेश्चन आहे ते सुद्धा आपण टेस्टला पण घेतलेला क्वेश्चन वगैरे आहे. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी हा टेस्टचा क्वेश्चन वगैरे आहे आपला. इथं पण काय विचारलेलं आहे तुम्हाला, फंक्शन वगैरे विचारलं होतं मी त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर हा बेनिफिट्स ऑफ रिजनल रूरल बँक्स ऍक्ट वगैरे असेल फ्रॉम नोट्स, एबीएम आणि ऍक्टच्या नोट्स मधून हा पार्ट तुमचा कव्हर होतोय. त्याच्यानंतर एपीएमसी ऍक्ट वगैरे असेल तो पण नोट्स मध्ये. आणि इथं बघा चॅलेंजेस वगैरे असेल आणि ऍड्रेसिंग चॅलेंज, जे काही चॅलेंज वगैरे होते आणि ते कसे ऍड्रेस करायचे, तर ते आपल्या नोट्स मध्ये वगैरे आहे. ठीक आहे, म्हणजे पेपर फर्स्टला काही अडचण कोणाला नव्हती आणि पेपर सेकंड मध्ये पण थोडस आपल्या रिव्हिजन कमी असल्यामुळं थोडस पेपर तो अटेम्प्ट करायला थोडासा तुम्हाला ताण झाला असेल, ते पण आपण बघणार आहे. त्याच्यानंतर बघा आन्सर बघा 8 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये आपल्याला जे काही 3 क्वेश्चन दिले होते त्याच्यामधून आपल्याला काय करायचं होतं, 2 सॉल्व्ह करायचे होते. ठीक आहे, त्याच्यामध्ये बघा आन्सर एने 2 ऑफ द फॉलोइंग, राईट शॉर्ट नोट्स ऑन किसान क्रेडिट कार्ड. हे नोट्स मध्ये पण आहे, टेस्टला पण विचारलं होतं आपण. व्हॉट इज अपेडा? राईट इट्स फंक्शन लास्टची स्कीम मध्ये. तर हा पण पार्ट आपण नोट्सला याला पण विचारला होता टेस्टला पण, आणि आपल्या नोट्स मध्ये पण अवेलेबल आहे. इनाम वगैरे असेल आणि त्याचं बेनिफिट्स वगैरे असेल ते पण टेस्टला पण विचारलेले आहे. आणि आपल्या क्वेश्चन बँक असेल नोट्स मध्ये वगैरे असेल, सगळ्यामध्ये हा पार्ट आपला अवेलेबल आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये बघा क्वेश्चन फ्रॉम टेस्ट सिरीज अँड नोट्स वगैरे असेल क्वेश्चन बँक. ठीक आहे, व्हॉट आर द युजेस ऑफ किसान क्रेडिट कार्ड वगैरे असेल, टाइप्स ऑफ लोन प्रोव्हाइडेड. ठीक आहे, या टाईपचा क्वेश्चन वगैरे होता. इथं बेनिफिट्स वगैरे तुम्हाला विचारले होते. डिस्कस द स्कीम. ठीक आहे, 2 क्वेश्चन त्या प्रकारचे टाकले होते आपण टेस्ट मध्ये. त्याच्यानंतर डिस्कस द ऍडव्हान्टेजेस, टेस्टला विचारलेला क्वेश्चन इनामचे वगैरे, आणि हे सगळे आन्सर आपल्या नोट्स मध्ये याचे अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर बघा व्हॉट इज प्रधानमंत्री फसल बीमा योजना वगैरे असेल त्याच्यावर हा जो काही हा नोट्स मधून पूर्ण पॉईंट कव्हर होते. आणि याच टाईपचा क्वेश्चन पण मी तुम्हाला टेस्टला विचारला होता. डिस्कस इन डिटेल ऍग्रिकल्चर प्रोसेसर फूड प्रोडक्ट्स एक्सपोर्ट ऑथॉरिटी, अपेडाचा जो काही क्वेश्चन आहे तो टेस्टला पण टाकला होता मी, आणि आपल्या नोट्स मध्ये पण त्याचं कंटेंट आहे. ठीक आहे, आता हे प्रधानमंत्री फसल बीमा योजना वगैरे आपल्या नोट्स मध्ये आहे. ओके, हा आता त्याच्यानंतर बघा डिस्कस डिफरंट टाइप्स ऑफ फार्म सबसिडीज गिव्हन बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड महाराष्ट्र. 10 तारखेची जी टेस्ट होती त्याच्यामध्ये क्वेश्चन विचारला. त्याच्यामध्ये 2 टाईपच्या टेस्ट येतात, दोन टाईपच्या सबसिडीज आहे त्याच्यामध्ये. एक डायरेक्ट आणि इनडायरेक्ट अशा 2 प्रकारच्या सबसिडीज त्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर राईट इन ब्रीफ हायलाइट्स ऑफ युनियन बजेट 2025 विथ रेफरन्स टू ऍग्रिकल्चर. ठीक आहे, हे दोन्ही पण क्वेश्चन, हा क्वेश्चन आपण टेस्टला नव्हता विचारला, वरचा क्वेश्चन आपण टेस्टला विचारला होता. आणि हे जे काही दोन्ही क्वेश्चन आहेत त्याचा आन्सर आपल्या नोट्स मध्ये आहेत. हा टेस्टला जरी नसला विचारला तरी आपल्या याच्यामध्ये त्याचा आन्सर आहे नोट्स मध्ये. ठीक आहे, म्हणजे नोट्स मध्ये कव्हर केला होता तो. कमेंट ऑन फार्म सबसिडीज गिव्ह टाइप्स, या टाईपचा क्वेश्चन आपण विचारला होता टेस्टला.
त्याच्यानंतर हायलाइट ऑफ युनियन बजेट 2025 कवर्ड फ्रॉम नोट्स अँड टीचिंग मध्ये पण मॅडमने तो पार्ट घेतला होता. ठीक आहे. आता इथं या फार्म सबसिडीज वगैरे असेल, फार्म सबसिडीज त्याचं डायरेक्ट आणि इनडायरेक्ट हे दोन टाईप वगैरे त्याचे पडतात. खाली त्याचं एक्सप्लेनेशन वगैरे दिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा इकॉनॉमिक सर्वे वगैरे असेल, इथं ऍग्रिकल्चर इज द फर्स्ट इंजिन फॉर इंडियाज डेव्हलपमेंट जर्नी बजेट 2025-26 ते आपण दिलेलं आहे नोट्स मध्ये. इकॉनॉमिक सर्वे 2024-25 बेस्ड ऑन ऍग्रिकल्चर ते सगळा सर्वे या ठिकाणी दिलेला आहे. आता हे नोट्स मध्ये मी थोडस इथं सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये नाही घेतल्या. ठीक आहे. या ठिकाणी काय आउटकम वगैरे असेल, जीडीपी वगैरे असेल, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर 10 नंबरचा क्वेश्चन बघा, डिस्कस अबाउट रिसेंट ऍडव्हान्समेंट इन ऍग्रिकल्चर रिसर्च. ठीक आहे. IMT आणि याच बेसवर मी क्वेश्चन टेस्टला टाकला होता. किती मला वाटतंय 4 तारखेच्या टेस्टला हा क्वेश्चन होता. 4 मेच्या टेस्टला हा क्वेश्चन होता. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण क्वेश्चन कशा पद्धतीने विचारला होता, गिव्स द करंटली रिलीज्ड टेक्नॉलॉजीज, व्हरायटीज, प्रोडक्ट, ब्रीड्स ऑफ लाईव्हस्टॉक बाय ICAR. 10 मार्काला टाकला होता टेस्टला आणि इथं सुद्धा 10 मार्काला हा तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर राईट अ नोट ऑन ऍग्रिकल्चर एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट ऑफ इंडिया. आता बघा जो जे काय पहिला क्वेश्चन होता, इथं रिसेंट ऍडव्हान्समेंट इन ऍग्रिकल्चर रिसर्च. ठीक आहे. त्याच्यामध्ये हायल्डिंग व्हरायटीज वगैरे असेल, बायोफोर्टिफाय क्रॉप वगैरे असेल, त्याच्यानंतर क्लायमेट स्मार्ट ऍग्रिकल्चर असेल. नोट्स मध्ये मी तुम्हाला चार्ट फॉर्मॅट मध्ये जे व्हरायटी असतील, प्रोडक्ट वगैरे असतील, ठीक आहे, टेक्निक्स वगैरे असेल ICARच्या, त्या सगळ्या अशा चार्ट फॉर्म मध्ये साईटला इमेज वगैरे त्याच्या दिलेल्या आहेत. ठीक आहे. व्हरायटी वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्यावर क्वेश्चन होता. त्याच्यानंतर बघा इकडे इम्पोर्ट एक्सपोर्ट वगैरे असेल. ठीक आहे. इथं विचारलं आपल्याला शॉर्ट नोट ऑन एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट असेल. रिसेंट फॅक्ट्स अँड फिगर्स अबाउट इंडियाज ऍग्रिकल्चर एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट. तर या ठिकाणी तुम्हाला ऍग्रिकल्चर एक्सपोर्ट, ठीक आहे, ऍग्रिकल्चर एक्सपोर्टचा डाटा दिलेला आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला ऍग्रिकल्चर इम्पोर्टचा डाटा होता. ठीक आहे. ज्यांनी नोट्स व्यवस्थित वाचल्यात त्यांना दोन्ही पेपर व्यवस्थित गेले असेल. बट ठीक आहे, पेपर सेकंडला रिव्हिजनला वगैरे टाइम नसेल, ठीक आहे, तर इम्पोर्ट एक्सपोर्ट सगळं जवळपास आपल्या नोट्स मधून हा जो काही सिलेबस आहे, हा पेपर फर्स्टचा 100% सिलेबस आपल्या नोट्स मधून कव्हर झालेला आहे. आणि तेवढा थोडासा तो इझी पण पेपर होता, एवढा लॉजिकल पेपर नव्हता. म्हणजे सरळ सरळ तुम्हाला सिलेबस वरून क्वेश्चन विचारले होते. त्याच्यामुळं पेपर फर्स्ट सगळ्यांनाच इझी गेला असेल, त्याबद्दल काही शंका नाही. आता कोणाचे क्वेश्चन वगैरे लिहायचे राहिले असेल, म्हणजे ऍक्च्युअली क्वेश्चन लिहायचे राहिलेत पोरांचे, तर त्या ज्या काही गोष्टी आपण थोडंसं ऍव्हरेज किती पेपर फर्स्टला अटेम्प्ट वगैरे केलेले त्या गोष्टी आपण थोड्याशा नंतर बघू. आता फास्ट मध्ये एवढा डेप्थ मध्ये जायला आपल्याला टाइम नाही, तर आपण पेपर सेकंड जो आहे तो थोडासा आता डिस्कस करूया. ठीक आहे. हा ओके. पेपर फर्स्ट आयोगाने सेट केला असं वाटलंच नाही, असं वाटलं आपल्या अकॅडमीने सेट केलाय. येस. ठीक आहे. त्या पद्धतीचं प्रेडिक्शन होतं आणि राईट प्रेडिक्शननी तो पेपर आलेला आहे. ठीक आहे. आपण टेस्टला सेम टेस्टला त्या पद्धतीचे क्वेश्चन वगैरे असायचे आणि त्याच पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन विचारले गेले. त्याच्यानंतर डेफिनेशन बद्दल बोलले होते सर तुम्ही. हो राईट. जो काही डेफिनेशनचा क्वेश्चन आहे तुम्हाला आलेला, मी ते तुम्हाला सांगितलं होतं का ते प्रिडिक्शन ठेवा का, म्हणजे असं असं क्वेश्चन येऊ शकतो आपल्याला. तो पेपर सेकंड फर्स्ट मध्ये तुम्हाला आला, मी सेकंडच्या बाबतीत तुम्हाला तसा क्वेश्चन पण टाकला होता. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, आता जे काही स्ट्रॅटेजी आपण ठरवल्या होत्या त्या स्ट्रॅटेजी आपल्या झाल्या सगळ्या. फक्त क्वेश्चन जो होता पेपर सेकंडच्या बाबतीत जसे क्वेश्चन अपेक्षित होते लास्टला, ते पण 50% क्वेश्चन आहेत. ओके. मी तुम्हाला फॉरेस्ट पेपर अनालिसिस पण घेतलं होतं, त्याच्यामध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं की हा पॅटर्न आपला फॉलो करायचा आहे, या पॅटर्न प्रमाणे आपल्याला क्वेश्चन येतील. म्हणजे तोच पॅटर्न इकडे सुद्धा आपल्याला बघायला भेटला. जनरल टाईपचा पण पॅटर्न आपला जो काही पेपर सेकंडचा होता तो सुद्धा जनरल टाईपचा पॅटर्न होता फॉरेस्ट प्रमाणे. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रॉब्लेम बद्दल पण मी तुम्हाला सांगितलं होतं, पण आता प्रॉब्लेमचा पार्ट आल्यानंतर तो गोष्टी आपण बघूया. ठीक आहे. बघा आता इथं बघा क्वेश्चन होता आपल्याला डिफाईन बायोटिक ट्रेस. ठीक आहे. बायोटिक ट्रेस हा जो क्वेश्चन आहे हा जनरल तुम्ही लिहू शकत होता. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही जर विचार केला तर बायोटेकचा पार्ट वगैरे असेल, बॉटनीचा पार्ट वगैरे असेल आणि इन्व्हायरमेंटचा पार्ट वगैरे असेल, तर याच्यामधून हा पार्ट कव्हर होतो. ठीक आहे. डिफिनेशन द्यायची होती. त्याच्यानंतर इंग्लिश डिफरंट मेकॅनिझम्स ऑफ इन्सेक्ट रेजिस्टन्स इन क्रॉप प्लांट अँड एक्सप्लेन इन ब्रीफ अँटी झेनॉसिस. ठीक आहे. आता हा क्वेश्चन थोडासा गुगली टाईप होता.
आता बघा याच्यामध्ये इन्सेक्ट रेजिस्टन्स, बघा इन्सेक्ट रेजिस्टन्स आणि होस्ट प्लांट रेजिस्टन्स ह्या दोन कन्सेप्ट याच्यामध्ये. ठीक आहे. आता बघा इथं त्यांनी विचारलंय काय, इंग्लिश डिफरंट मेकॅनिझम ऑफ इन्सेक्ट रेजिस्टन्स. इन्सेक्ट रेजिस्टन्स यालाच इन्सेक्टिसाइड रेजिस्टन्स पण म्हणतात आणि दुसरी गोष्ट पेस्ट रेजिस्टन्स पण म्हणतात. ठीक आहे. तर पेस्ट रेजिस्टन्स हा जो काय टाईप आहे तो आपल्या नोट्समध्ये एक्सप्लेनेशन करून दिलेला आहे तुम्हाला, इन्सेक्ट रेजिस्टन्स. बट त्यांनी विचारलंय काय इथं इंग्लिश इन्सेक्ट रेजिस्टन्स आणि हे जे काय अँटीझेनॉसिस आहे हे अँटोझेनॉसिस हे होस्ट प्लांट रेजिस्टन्सचे टाइप्स आहेत. त्याच्यामध्ये अँटीझेनॉसिस, एक अँटीझेनॉसिस, दुसरं अँटीबायोसिस आणि दुसरी गोष्ट आहे याच्यामध्ये टोलेरन्स. ह्या तीन गोष्टी याच्यामध्ये येतात. तर याच्यातलं एक्सप्लेन करायला त्यांनी विचारलं होतं. ठीक आहे. तर हा क्वेश्चन जो आहे हे तुमच्या नोट्स मधून कव्हर होते आणि जी क्वेश्चन बँक दिलेली आहे तुम्हाला त्याच्यामध्ये होस्ट प्लांट रेजिस्टन्स, ठीक आहे, असा क्वेश्चन बँक मध्ये मी तुम्हाला क्वेश्चन तो प्रोव्हाइड केलेला आहे. ते आपण खाली बघू. म्हणजे हा पण क्वेश्चन आपल्या नोट्स मधून आलेला आहे. मॅक्झिमम लोकांनी तो लिहिला असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा फक्त थोडं कन्फ्युज याच्यामध्ये काय झालं असेल, इथं इंग्लिश वेगळे विचारले आणि अँटीझेनॉसिस तुम्हाला विचारलंय. म्हणजे तुम्हाला इथं कन्फ्युजन झालं असेल की बाबा आपण जे इंग्लिश करत आहे ते योग्य आहे का. ठीक आहे. कारण की बऱ्याच वेळेस कसं असतं आपलं इंग्लिश वगैरे ज्या गोष्टी करतो आणि इथं टाईप्स विचारलाय, मग कन्सिडरेशन कसं होतं की याचाच हा टाईप आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे थोडंसं कन्फ्युजन इथं झालं असेल. त्याच्यानंतर डिफाईन मॉलिक्युलर मार्कर्स, इंग्लिश डिफरंट टाइप्स ऑफ मॉलिक्युलर मार्कर्स अँड एक्सप्लेन इन ब्रीफ ऍडव्हान्टेजेस ऑफ मार्कर असिस्टेड सिलेक्शन इन क्रॉप इम्प्रुव्हमेंट. ठीक आहे. सेम टाईपचा क्वेश्चन आपण टेस्टला विचारलेला आहे. ठीक आहे. टेस्टला सेम टाईपचा क्वेश्चन आपण विचारलेला आहे. आणि मॉलिक्युलर मार्करवर वीकली टेस्ट वगैरे असेल, फुल लेंथ टेस्ट वगैरे असेल, बऱ्याच वेळेस मी याच्यावर क्वेश्चन टाकलेला आहे आणि तो तुम्ही योग्य पद्धतीने लिहिला असेल मला याची खात्री आहे. ठीक आहे. म्हणजे अकॅडमीच्या 100% स्टुडंटनी हा क्वेश्चन लिहिला असेल. ओके. त्याच्यामध्ये कोणते कोणते टाइप्स वगैरे होते ते नोट्स मध्ये आपल्या ऑल कंटेंट आहे ते आपण खाली बघूया. त्याच्यानंतर बघा डिफाईन फोटोसिंथेसिस अँड एक्सप्लेन इन ब्रीफ फॅक्टर्स अफेक्टिंग फोटोसिंथेसिस. ऍज इट इज क्वेश्चन आपल्या नोट्स मध्ये आहे हा. त्याच्यानंतर डिफाईन प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स. ठीक आहे. हा पण आपल्या हॉर्टिकल्चरच्या नोट्स मध्ये आहे. हॉर्टी हा बॉटनी मध्ये. ठीक आहे. आता बघा इथं जनरली जर हे क्वेश्चन तुम्ही जर बघितले तर प्रत्येक क्वेश्चन त्यांनी एका एका सब्जेक्टला दिलेला आहे. ठीक आहे. आता हा जो काही पहिला क्वेश्चन आपण बघतोय हा कशाचा क्वेश्चन आहे, या ठिकाणी हा जो काही क्वेश्चन आहे हा बॉटनीचा क्वेश्चन त्यांनी दिलेला आहे. बॉटनीचा. ठीक आहे. पण बॉटनीमध्ये अपेक्षित काय होतं ना, ब्रीडिंगचा पार्ट असन किंवा जेनेटिक्सचा पार्ट असन, याचा पार्ट येणं अपेक्षित होतं. त्यांनी हा जो क्वेश्चन टाकलाय, ठीक आहे, मेकॅनिझम ऑफ इन्सेक्ट रेजिस्टन्स वगैरे, हा याच्यातला एंटोमॉलॉजीचा पार्ट वगैरे आला. त्याच्यानंतर मॉलिक्युलर मार्कर हा बायोटेकचा पार्ट आहे. ठीक आहे. बायोटेकचा पार्ट आहे आणि हा बायोटेकचा पार्ट कुठून आलाय तुमचा याच्यामध्ये पेपर बॉटनीच्या पार्ट मध्ये पण तुम्हाला हा सिलेबस आहे बायोटेकचा, तो तिथून आलाय. त्याच्यानंतर फोटोसिंथेसिस हा फिजिओलॉजीचा पार्ट आणि त्याच्यानंतर प्लांट ग्रोथ रेग्युलेटर, एक्सप्लेन द ऍप्लिकेशन ऑफ प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स इन क्रॉप इम्प्रुव्हमेंट. हे दोन्ही पण क्वेश्चन फिजिओलॉजीचे आहे. ठीक आहे. आणि हा जो रेग्युलेटरचा पार्ट आहे हा तुमचा याच्यामध्ये पण येतो हॉर्टिकल्चर मध्ये पण. ठीक आहे. तर या टाईपचा हा थोडासा मिक्स टाईपचा पहिला क्वेश्चन होता. ठीक आहे. आणि आपल्या नोट्स मध्ये बघा जे काही आपली क्वेश्चन बँक आहे त्याच्यामध्ये मेकॅनिझम ऑफ होस्ट प्लांट रेजिस्टन्स, त्याच्यानंतर व्हॉट इज होस्ट प्लांट रेजिस्टन्स, इंग्लिश डिफरंट मेकॅनिझम ऑफ होस्ट प्लांट रेजिस्टन्स अँड डिस्क्राईब Na2. ठीक आहे. असा टाईपचा क्वेश्चन होता. तर हा क्वेश्चन नोट्स आणि टेस्ट मधून आलेला आहे. बघा पेस्टिसाइड रेसिड्यू वगैरे असेल किंवा पेस्ट रेजिस्टन्स, इन्सेक्टिसाइड रेजिस्टन्स हे तुम्हाला नोट्स मध्ये मी प्रोव्हाइड केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा मार्करचा क्वेश्चन असेल, व्हॉट डू मीन बाय मार्कर असिस्टेड सिलेक्शन, इंग्लिश ऍप्लिकेशन अँड ऍडव्हान्टेजेस ऑफ मार्कर असिस्टेड सिलेक्शन. आणि त्याच्यानंतर दुसरा त्याच टाईपचा एक क्वेश्चन, इंग्लिश टाइप्स ऑफ मार्कर एक्सप्लेन इन ब्रीफ Na1 असा टाईपचा क्वेश्चन होता. ओके. आणि आपल्याला तिथे विचारलंय क्रॉप इम्प्रुव्हमेंट मध्ये मास असिस्टेड सिलेक्शन विचारलेलं आहे. ठीक आहे. त्याचे ऍप्लिकेशन तर ते आपण बघूया. बघा हे क्वेश्चन टेस्ट आणि नोट्स मधून. ठीक आहे. ओके. आता बघा हे मार्करचे टाईप बघा. आता हे टाईप्स आहे मॉर्फोलॉजिकल मार्कर, प्रोटीन किंवा बायोकेमिकल मार्कर आणि मॉलिक्युलर मार्कर असे टाईप्स आहेत त्याचे मेन टाईप्स. जर तुम्ही जनरेशन नुसार टाईप जर त्याचे केले तर RFLP वगैरे असन, RAPD वगैरे असन,
SSR वगैरे असं, ठीक आहे. आणि बाकीचे वगैरे आहेत ते मी नोट्समध्ये इथं टाकले नाहीत. बाकी डिटेलमध्ये ते नोट्समध्ये तुम्हाला दिलेलं आहे. याच्यावर आपला क्वेश्चन आलेला आहे. त्याच्यानंतर ठीक आहे. त्याच्यानंतर बघा ऍडव्हान्टेजेस ऑफ मार्कर असिस्टेड सिलेक्शन. ठीक आहे. तर हा क्वेश्चन आलेला, त्याचे ऍडव्हान्टेजेस आपल्या नोट्समध्ये लास्टला दिलेले आहेत. कारण हे दोन्ही पण चॅप्टर काय वेगवेगळे आहेत. ओके, मग हा कंबाईन टाईपचा क्वेश्चन होता. त्याच्यानंतर फोटोसिंथेसिस वगैरे असं बघा. फोटोसिंथेसिस हे आपल्या सगळ्या नोट्स मधले स्क्रीनशॉट आहे. ठीक आहे. ही फोटोसिंथेसिसचं इंट्रोडक्शन डेफिनेशन वगैरे असं. त्याच्यानंतर फॅक्टर्स अफेक्टिंग फोटोसिंथेसिस, त्याच्यामध्ये एक्सटर्नल फॅक्टर्स, इंटरनल फॅक्टर्स, ठीक आहे. अशा पद्धतीने ते नोट्समध्ये दिलेले आहेत. ओके. त्याच्यानंतर पीजीआर पीजीआर बघा, पीजीआर अँड इट्स ऍप्लिकेशन, प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स. टेस्ट आणि नोट्समध्ये टेस्टला पण क्वेश्चन टाकलेला आहे. प्लांट ग्रोथ रेग्युलेटर, ठीक आहे, त्याचं क्लासिफिकेशन असेल आणि त्याचं आपल्याला युजेस वगैरे असेल तर युजेस सीड जर्मिनेशन, व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन मध्ये वगैरे असेल आणि बाकी नोट्स मध्ये एकदम डिटेलमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर बघा पहिला क्वेश्चन कव्हर झाला. दुसरा बघा व्हॉट इज इरिगेशन शेड्यूलिंग, टेस्टला टाकलेला क्वेश्चन आहे. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे असं सांगितलं होतं. त्याच्यानंतर गिव्ह डिफरंट क्रायटेरिया, म्हणजेच तुम्हाला काय लिहायचे होते, अप्रोचेस ऑफ इरिगेशन शेड्यूलिंग या ठिकाणी लिहायचं होतं आणि त्याच्यातला एक काय करायचा होता, डिस्क्राईब करायचा होता. ठीक आहे. तर यामध्ये बघा हा क्वेश्चन टेस्टला टाकला होता, नोट्समध्ये पण आहे. आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी डिफाईन फार्मिंग सिस्टीमची डेफिनेशन विचारली. लास्ट टाइमच जी काय आपली टेस्ट झाली 10 तारखेची, त्याच्यामध्ये हा क्वेश्चन आला होता आणि मॅक्झिमम मुलांना मी ही डेफिनेशन पेपरवर लिहून दिलेली आहे. ठीक आहे. 2 शब्द लक्षात ठेवायचे मी सांगितलं होतं या ठिकाणी, अप्रोप्रिएट कॉम्बिनेशन ऑफ फार्म एंटरप्राइजेस, हे 2-3 शब्द लिहून ठेवले आणि बाकीचं तुम्ही काही लिहिलं असतं तरी तुम्हाला तो मार्क भेटेल. आणि होपसो की हे मॅक्झिमम पोरांनी ही डेफिनेशन राईट लिहिली असेल. आणि त्याच्यानंतर लिस्ट आउट हाऊ विल इव्हॅल्युएट क्रॉपिंग अँड फार्मिंग सिस्टीम, ठीक आहे, या टाईपचा क्वेश्चन होता. ओके. तर इथंच आपल्याला काय लिहायचं होतं, जे काय आपली फार्मिंग सिस्टीम इव्हॅल्युएट करायचं, तर त्याच्यासाठी जे काही तुमचे डिटर्मिनंट्स आहेत, ठीक आहे, तर ते या ठिकाणी आपल्याला काय करायचं होतं, या ठिकाणी लिहायचं होतं. म्हणजे आपल्याला जी काही फार्मिंग सिस्टीम आहे ती इव्हॅल्युएट करायची होती. तर म्हणजे फार्मिंग सिस्टीम किंवा क्रॉपिंग सिस्टीम आपण घेते ती आपल्याला प्रॉफिटेबल आहे का नाही आहे. ठीक आहे. म्हणजे यील्ड वगैरे किती येणार आहे, सिंगल क्रॉपच्या तुलनेत इंटरक्रॉपिंग मध्ये किती यील्ड येणार आहे, किंवा जे काही फार्मिंग एंटरप्राइजेस वगैरे असेल त्याच्या याच्यामध्ये यील्ड किती येईल, इन्कम वगैरे किती येईल, ते प्रॉफिटेबल आहे का नाही. तर याच्यासाठी हे सगळे एंटरप्राइजेस सॉरी ते जे काय आपले टूल्स आहेत असेसमेंट करण्यासाठी, टूल्स आपल्या नोट्समध्ये आपण प्रोव्हाइड केलेले आहे. आणि स्पेसिफिकली बघा, ती जर नोट्समध्ये तुम्ही बघितलं तर मी तुम्हाला हँड रिटन मध्ये हे टूल्स तुम्हाला काय केलेले मी लिहून दिलेले आहे आणि नोट्सच्या लास्टला हे अटॅच केलेले आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये मल्टिपल क्रॉपिंग इंडेक्स वगैरे असेल. ठीक आहे. तर हे टाईपचे क्वेश्चन होता आणि हे इरिगेशन शेड्युलिंगचे अप्रोचेस वगैरे. ठीक आहे. वेगवेगळे अप्रोचेस होते. नोट्समध्ये असं टेबल फॉर्मॅट मध्ये इनलिस्ट केलेले, सॉइल मॉइश्चर रिजिम अप्रोच, क्लायमेटॉलॉजिकल अप्रोच, प्लांट इंडिकेटर अप्रोच वगैरे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा क्वेश्चन आता आपण बघितला. आता बघा सॉइल सायन्सचा क्वेश्चन, डिफाईन सॉइल फर्टिलिटी अँड सॉइल प्रोडक्टिव्हिटी, डेफिनेशन विचारलेली आहे. स्टेट डिफरंट अप्रोचेस अडॉप्टेड फॉर द इव्हॅल्युएशन ऑफ सॉइल फर्टिलिटी. ठीक आहे. आता हे जो काही क्वेश्चन आहे हा टेस्टला पण मी घेतलेला आणि हा मॅक्झिमम वीकली टेस्टला, आणि हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन युजीला मॅक्झिमम वेळेस विचारलेला आहे. युजीला, ठीक आहे, युजीला अंडर ग्रॅज्युएशनला हा क्वेश्चन मॅक्झिमम वेळेस विचारलेला आहे. तर याच्यामध्ये बघा याचा आन्सर 1 पेजेस मध्येच तुमचा झाला असेल कम्प्लीट. त्याच्यामध्ये 2 अप्रोचेस आणि त्या अप्रोचेस मध्येच तुमचा एक सॉइल फर्टिलिटी आणि सॉइल प्रोडक्टिव्हिटी. ठीक आहे. त्याच्यामध्ये एडोलॉजिकल अप्रोच वगैरे असेल तर त्या टाईपचा क्वेश्चन होता. हे इथं आपण दिलेलं आहे बघा, एक पेडॉलॉजिकल अप्रोच आणि इडेपोलॉजिकल अप्रोच. तर हे जे काही पेडॉलॉजिकल अप्रोच आणि इडेपोलॉजिकल अप्रोच, त्या इडेपोलॉजिकल अप्रोच मध्ये सॉइल फर्टिलिटी आणि सॉइल प्रोडक्टिव्हिटी ह्या 2 गोष्टी येतात त्याच्यामध्ये. ठीक आहे. आणि त्याच्याच डेफिनेशन तुम्हाला सुरुवातीला विचारल्या होत्या. ओके. नोट्स आणि क्वेश्चन बँक मधून हा कव्हर झालाय. त्याच्यानंतर बघा आता, त्याच्यानंतर बघा ठीक आहे. त्याच्यानंतर एक क्वेश्चन आहे खाली, त्याचा आन्सर मला वाटतं इथं दिलं मी. हे बघा इथं व्हॉट इज सॉइल टेस्टिंग वर क्वेश्चन होता, सॉइल टेस्टिंग अँड प्लांट टेस्टिंग. तर ते आपल्या नोट्स मध्ये क्वेश्चन बँक मध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करून दिलेले आहे. व्हॉट इज ऑब्जेक्टिव्ह ऑफ सॉइल टेस्टिंग अँड प्लांट टेस्टिंग. तर सॉइल टेस्टिंगचे जे काही ऑब्जेक्टिव्ह होते तर ते नोट्स मध्ये मी तुम्हाला इथं दिलेले आहेत. ठीक आहे. नोट्स ज्यांनी प्रॉपर वाचल्यात
ठीक आहे. नोट्स नोट्स ज्यांनी प्रॉपर वाचल्यात त्यांना हे आन्सर आलं असेल. हे सगळे मी पॉईंट या ठिकाणी जवळपास 12 ऑब्जेक्टिव्ह या ठिकाणी या क्वेश्चनचे दिलेले होते. ठीक आहे. सॉइल आणि प्लांटचं, तर सॉइल टेस्टिंगचे जे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत ते आपल्या नोट्स मधून आलेले आहेत. आता प्लांटसाठी पण असे वेगळे काही ऑब्जेक्टिव्ह नसतात, त्याच्या रिलेव्हंट मध्ये तुम्ही लिहू शकत होता. ठीक आहे. त्याच्यानंतर आता यो ॲनिमल हजबंडरीचा क्वेश्चन, क्लासिफाय द फीडिंग स्टफ ऑफ लाईव्हस्टॉक अँड डिस्क्राइब इन डिटेल डायजेशन अँड ऍब्सॉर्प्शन ऑफ लिपिड्स इन रुमिनंट्स. ठीक आहे. आता बघा, क्लासिफाय द फीडिंग स्टफ ऑफ लिव्हस्टॉक अँड, ठीक आहे, हे क्लासिफिकेशन आहे, हे आपल्या नोट्स मध्ये दिलेलं आहे. आता डायजेशन वगैरे हे पण दिलेलं आहे, पण स्पेसिफिक लिपिडचं त्यांनी विचारलंय, तर लिपिडचं आपल्यामध्ये नव्हतं. तर आपण याच्यामध्ये कार्बोहायड्रेटचं असेल, प्रोटीनचं वगैरे असेल, फॅट्सचं वगैरे असेल, स्टार्चचं वगैरे असेल, तर याचं डायजेशन वगैरे आपण नोट्स मध्ये दिलेलं आहे. आणि त्यांनी स्पेसिफिक कशाचं विचारलं, लिपिडचं. बट हा जो काय पार्ट आहे सुरुवातीचा, क्लासिफिकेशन ऑफ फीडिंग स्टफ, हे ऍज इट इज नोट्स मध्ये आहे. इंग्लिश डिस्क्राइब द फॅक्टर्स अफेक्टिंग क्वालिटी ऑफ मिल्क इन काऊ. ठीक आहे. आता इथं स्पेसिफिकली त्यांनी काय विचारलंय, काऊचं विचारलंय. म्हणजे जनरल जे काही अॅनिमल आहे किंवा मिल्क आहे त्याच्यापेक्षा काऊचे वेगळे फॅक्टर्स असे नाही, फक्त त्यांनी देताना इन काऊ विचारलंय. म्हणजे जनरल जे होते सगळे जे काही फॅक्टर असेल जनरल मिल्क साठी त्याचेच फॅक्टर या ठिकाणी तुम्हाला लिहायचे होते. ठीक आहे. त्याच्यानंतर हे क्लासिफिकेशन वगैरे असेल फीडिंग स्टफचं आपल्या नोट्स मध्ये हा पार्ट वगैरे झाला. त्याच्यानंतर बघा, फॅक्टर्स अफेक्टिंग मिल्क वगैरे नोट्स मध्ये ऍज इट इज दिलेलं आहे. डिस्क्राइबिंग द फॅक्टर्स अफेक्टिंग क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ मिल्क. ज्या काय आपल्या टेस्ट वगैरे होत्या वीकली क्वेश्चन बँक नोट्स मध्ये हे ऍज इट इज तुम्हाला अवेलेबल आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये ब्रीड वगैरे असेल, स्पीसीज वगैरे असेल, ठीक आहे, त्याच्यानंतर फिडिंग वगैरे असेल, तर ह्या गोष्टी तुमच्या काय करतात, क्वालिटी आणि क्वांटिटी ऑफ मिल्क वर काय करतात, अफेक्ट करतात. त्याच्यानंतर बघा, डिस्कस द मेजर कॉजेस ऑफ इन्फ्लेशन अँड सजेस्ट इफेक्टिव्ह मेजर्स टू कंट्रोल इट. इकॉनॉमिक्सचा जो क्वेश्चन आहे आपला इकॉनॉमिक्सचा, त्याच्यामध्ये नोट्स मध्ये सुद्धा हा पार्ट मी दिलेला आहे. ऍज इट इज त्या टाईपचा क्वेश्चन पडलेला आहे. इव्हॅल्युएट द स्टार्टअप इंडिया स्कीम फॉर एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट इन इंडिया. ठीक आहे. हा सुद्धा नोट्स मधून क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे. आता बरेचसे लोक विचार करत असतात की एकदम करंटचं विचारलंय तर बाबा स्टार्टअप इंडियाची स्कीम विचारली स्पेसिफिक. आता बघा, हा जो काही क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन मी जो काही तुम्हाला दिलेला आहे, तर एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटसाठी कोणत्या कोणत्या स्कीम आहे त्या इनलिस्ट, ठीक आहे, इनलिस्ट करा आणि एक्सप्लेन इन इट टू अशा टाईपचा आपण क्वेश्चन विचारला होता. तर या इनलिस्ट मध्ये 10 स्कीम आहेत ज्याचं की डिस्क्रिप्शन आपण नोट्स मध्ये दिलेलं आहे. तर याच्यामध्ये स्टार्टअप इंडिया स्कीम ही आपल्या नोट्स मध्ये अवेलेबल आहे. ठीक आहे. आता हे जो काही इन्फ्लेशनचा क्वेश्चन वगैरे असेल हे क्वेश्चन बँक मधून वगैरे आलेला आहे आपल्या. त्याच्यानंतर बघा, या ठिकाणी हे तुमचं इन्फ्लेशन आणि त्याचे कॉजेस वगैरे, कॉजेस ऑफ इन्फ्लेशन. ठीक आहे. इन्फ्लेशन कंट्रोल मेजर्स कोणते, ठीक आहे, मॉनिटरी मेजर्स वगैरे असेल, फिजिकल मेजर्स वगैरे असेल, ठीक आहे, रिअलिस्टिक मेजर वगैरे असेल, हे असे नोट्स मध्ये तुम्हाला डिटेलमध्ये ह्या गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या आहे. आणि जो काही टेस्टला क्वेश्चन होता आपण बघा, इनलिस्ट व्हेरियस गव्हर्नमेंट स्कीम अँड इन्सेंटिव्ह फॉर प्रमोशन ऑफ एंटरप्रेन्योरशिप, एक्सप्लेन इन इट टू अशा टाईपचा क्वेश्चन विचारला होता. ठीक आहे. आणि 10 नंबरची जी नोट्स मध्ये स्कीम आहे ती स्टार्टअप इंडिया, ठीक आहे, या टाईपचा क्वेश्चन त्या ठिकाणी दिला होता. ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्हाला इव्हॅल्युएट वगैरे करायला सांगितलंय हा क्वेश्चन. ठीक आहे. हा इव्हॅल्युएट करायला सांगितलेला क्वेश्चन आहे आयोगाने. एक मिनिट. स्टार्टअप इंडिया स्कीम, तर इव्हॅल्युएट तुम्हाला करायचं होतं. तर म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला डिसएडव्हान्टेजेस, ऍडव्हान्टेजेस, त्याचं इंट्रोडक्शन, ऑब्जेक्टिव्ह वगैरे ह्या गोष्टी वगैरे थोड्याफार त्याच्यामध्ये लिहिणं तुम्ही अपेक्षित होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, स्टार्टअप इंडिया वगैरे हे बघितलं आपण आता. आता बघा, त्याच्यानंतर 6 नंबरचा क्वेश्चन, हे सगळे तुम्ही नोट्स वगैरे जवळ असेल तर आता ठीक आहे, लेक्चर मध्ये तुम्हाला हे शक्य नाही तुम्हाला सगळ्यात नोट्स उचकून तुम्ही बघणार, पण हे सगळे नोट्स मध्ये आपले अवेलेबल आहेत आन्सर. इंग्लिश द इन्सेक्ट पेस्ट इन्फेस्टिंग मँगो अँड गिव्ह द नेचर ऑफ डॅमेज अँड मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस ऑफ मँगो होपर अँड स्टेम बोरल. हे तुम्हाला जे काही नोट्स मध्ये चार्ट अवेलेबल करून दिले होते, तर ह्या चार्ट मध्ये मँगो होपर आणि स्टेम बोरल एका खाली एक दिलेले आणि ते चार्ट मधून याचा आन्सर तुम्हाला भेटून जाईल. Describe various enzyme involved in the process of pathogenesis by fungal plant pathogen. आता बघा, 6 नंबरचा क्वेश्चन हा तर मॅक्झिमम लोकांनी लिहिला असेल,
नो प्रॉब्लेम. पण हा बीचा जो आहे सेक्शन 6 नंबरचा बी, ठीक आहे, त्याच्यामध्ये हा तुम्हाला अवघड क्वेश्चन वाटला असेल, कारण की तुम्हाला वाटलं का डायरेक्ट कोणते एन्झाईम आहेत ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचे, बट याचा सुद्धा आन्सर आपल्या नोट्स मध्ये अवेलेबल आहे. याचं आन्सर नोट्स मध्ये आपल्या अवेलेबल आहे. आणि तुम्ही आता हे ज्यांनी लिहिलं असेल त्यांच्यासाठी ओके, बट जनरल तुमच्या जे टिप ऑफ टंग जे एक्झाम्पल आहेत तेच काय त्याचे हेच एन्झाईम आहेत. ते आपण खाली कोणते ते बघूया. इन द प्रोसेस ऑफ पॅथोजेनेसिस बाय फंगल प्लांट पॅथोजन, म्हणजे जे काय तुमची डिसीज सायकल होणार आहे, डिसीज सायकल मध्ये जे काही सेल वॉल वगैरे असेल किंवा जे काही मेम्ब्रेन वगैरे असेल ते ब्रेकडाऊन करण्यासाठी कोणते कोणते एन्झाईम त्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व आहेत, असं त्या ठिकाणी काय आलं होतं, क्वेश्चन आला होता. आणि याचं आन्सर आता आपण बघूया. ठीक आहे, आपल्या नोट्स मध्ये आता हे बघा, हे खूप अवघड वाचायला गेलं तर खूप अवघड आहे क्वेश्चन, म्हणजे अवघड वाटतोय आणि आपल्याला अपेक्षित पण करू शकत नव्हतं की या टाईपचा क्वेश्चन ते विचारतील. बट त्याचं नोट्स एवढ्या तंतोतंत मी प्रिपेअर केल्या होत्या का त्या नोट्स मध्ये तुम्हाला त्याचा आन्सर भेटून जाईल. ठीक आहे, आता बघा, रोल ऑफ केमिकल सबस्टन्सेस इन पॅथोजेनेसिस. ठीक आहे, या ठिकाणी रोल मध्ये बघा एन्झाइम्स इन पॅथोजेनेसिस, कोणते कोणते एन्झाइम्स आहेत हे हायलाइट केलेले सगळे एन्झाइम्स आहेत. बघा आता किती सिंपल होते ते. सरफेस डिग्रेडिंग एन्झाइम्स कोणते, हे बघा, प्रोटीन इस्टरेज, पॅरॉक्झिडेज. ठीक आहे, त्याच्यानंतर क्युटिकल ब्रेकडाऊन मध्ये हायड्रोलेज क्विटिन पॉलिमरेज. ठीक आहे, त्याच्यानंतर सेल वॉल डिग्रेडिंग एन्झाइम्स, पेक्टिनेज वगैरे असेल, सेल्युलेज वगैरे असेल, हेमिसेल्युलेज वगैरे असेल. ठीक आहे, या टाईपचे एन्झाइम होते. आणि इंट्रासेल्युलर डिग्रेडेटिंग एन्झाइम्स, अमायलेज वगैरे असेल, प्रोटेज वगैरे असेल आणि लिपेज वगैरे, हे सगळे एन्झाइम आहेत, एकदम बेसिक बेसिक एन्झाइम होते. याच्यामध्ये फक्त आपल्याला काय लिहायचं होतं, सरफेस डिग्रेडिटिंग कोणते, क्रिटिकल ब्रेकडाऊन कोणते, सेल वॉल डिग्रेडिटिंग करणारे कोणते. ठीक आहे, म्हणजे याचं पण आन्सर आपल्या नोट्स मध्ये होतं. आणि त्याच्यानंतर खाली पण वेगवेगळे जे दिलेले आहेत, इंटरनल एक्सटर्नल हे असेल फॅक्टर त्याचे, तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला तिथं पण एन्झाईम दिलेले आहेत, कोणते कोणते एन्झाईम रिस्पॉन्सिबल आहेत. ठीक आहे, हे क्लासिफिकेशन ऑफ टॉक्झिन वगैरे असेल तर त्याच्या खाली परत फॅक्टर दिलेले आहे, एन्झाईम बेस्ड कोणते असेल तर ते पण तुम्हाला त्या ठिकाणी आपण एक्सप्लेन केलेले आहेत. त्याच्यानंतर ह्या क्वेश्चन मध्ये बघा, पॅथोजेनेसिस ही जर तुम्ही सायकल वगैरे काढली असेल तर अजून तुमच्या आन्सरला काय होईल, थोडस त्या ठिकाणी वेटेज येईल किंवा जास्त मार्क पडतील तुम्हाला. आणि त्याच्यानंतर हा क्वेश्चन जर तुम्ही सॉल्व्ह करायला घेतला असेल तर जास्त मार्क तुम्हाला भेटतील. ही डिसीजची सायकल आहे, सोपी होती. ठीक आहे, नोट्स मध्ये आपल्या अवेलेबल आहे. ओके, त्याच्यानंतर बघा या ठिकाणी स्टेट ब्रीफली द क्लासिफिकेशन ऑफ इमिटर्स. ठीक आहे, आता बघा इंजिनिअरिंगसाठी आपण स्ट्रॅटेजी काय केली होती, मोस्ट इम्पॉर्टंट प्रोबेबल क्वेश्चन आपल्याला काढायचे आणि तुम्हाला प्रोव्हाइड करायचे, हे मी ठरवलं होतं. आणि त्याच पद्धतीनं जे काही मोस्ट इम्पॉर्टंट तुम्हाला मी 40 क्वेश्चन दिले होते, 30-40 क्वेश्चन दिले होते, त्याच्यातूनच हे सगळे क्वेश्चन आले. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी 7 नंबरचा ए नंबरचा क्वेश्चन घ्या. ठीक आहे, 7 नंबरचा ए, त्याच्यामध्ये काय विचारलं तुम्हाला, स्टेट ब्रीफली द क्लासिफिकेशन ऑफ इमिटर्स युज्ड इन इरिगेशन सिस्टीम. इमिटरचं क्लासिफिकेशन विचारलंय. ठीक आहे, आणि एक्सप्लेनेशन विचारलंय कशा, अकॉर्डिंग टू NA5 सेव्हरल कॅरेक्टरिस्टिक्स. काय केलंय थोडक्यात त्याचं हे विचारलंय तुम्हाला एक्सप्लेनेशन. या ठिकाणी बघा नोट्समध्ये जे काय आपला 11 नंबरचा क्वेश्चन आहे, ठीक आहे, इरिगेशनचा 11 नंबरचा क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये ऍज इट इज ड्रिपचा क्वेश्चन आहे, डिस्क्राईब इन डिटेल डिफरंट टाइप्स ऑफ इमिटर्स अकॉर्डिंग टू दिअर कॅरेक्टरिस्टिक्स नुसार कोणते कोणते टाइप्स आहेत. आणि त्याच्यामध्ये बघा टोटल या ठिकाणी इनलिस्टिंग मध्ये तुम्हाला 8 दिलेले आहेत, 8 हे 8, आणि आपल्याला याच्यातून किती विचारले होते, 5 विचारले होते. ठीक आहे, तर या 8 पैकी 5 आपल्याला काय करायचे होते, एक्सप्लेन करायचे होते. त्याच्यात सब क्वेश्चन काय होता बघा. ठीक आहे, आता सब क्वेश्चन काय होता या ठिकाणी, and classification of sprinkler irrigation system based on any 5 consideration of portability. ठीक आहे, आता ह्यो क्वेश्चन बघा, हा पण क्वेश्चन त्याच नोट्स मध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. 26 नंबरचा क्वेश्चन बघा, इथं डबल क्वेश्चन विचारला. एक स्प्रिंकलरचा आपण ड्रिपचा बघितला. या ठिकाणी बघा, एक्सप्लेन द टाइप्स ऑफ स्प्रिंकलर अँड डिस्ट्रीब्युशन इफिशियन्सी ऑफ स्प्रिंकलर इरिगेशन. ठीक आहे, आता याच्यामध्ये पोर्टेबिलिटी विचारलेली आहे. तर या ठिकाणी जे काही तुमचं इंग्लिश दिलेले आहे त्याच्यामध्ये ऑन द बेसिस ऑफ मेथड्स ऑफ वॉटर ऍप्लिकेशन वगैरे असेल, आणि ऑन द बेसिस ऑफ पोर्टेबिलिटी, तर पोर्टेबिलिटी नुसार आपल्याला विचारलंय. हे पोर्टेबिलिटीचे एक्सप्लेन इंग्लिश त्या ठिकाणी दिलेले आहेत, आणि जे काही एक्सप्लेनेशन वगैरे आहे ते खाली तुम्हाला
दिलेलं आहे. म्हणजे तो एक क्वेश्चन आपला या ठिकाणी कव्हर झाला. आणि त्याच्यानंतर जो याच्यातला बी क्वेश्चन आहे, बी टाईपचा, जो तुम्हाला काय ड्रेनेज डिचचा जो प्रॉब्लेम विचारला होता, प्रॉब्लेम ड्रेनेज डिचचा, तर हा प्रॉब्लेम आपला जे काही पाचोरे सरांनी एक 4-5 दिवस आधी लेक्चर घेतलं होतं प्रॉब्लेमचे. तुम्हाला माहिती आहे की आपण फक्त 5च प्रकारचे प्रॉब्लेम या ठिकाणी घेतले होते आणि 5 पैकी तुम्हाला जे काही टोटल प्रॉब्लेम आहेत, टोटल प्रॉब्लेम 2 विचारले होते आणि 2 पैकी एक प्रॉब्लेम आपला जो काही पाचोरे सरांनी घेतलेला आहे त्याच्यातला हा प्रॉब्लेम आलेला आहे. ज्यांनी ते लेक्चर वगैरे पाहिलं असेल त्यांनी हा त्यांना सॉल्व्ह करता आला असेल. आता बघा प्रॉब्लेमच्या बाबतीत लास्टला भरपूर मुलं वगैरे म्हणायची की सर प्रॉब्लेमच्या बाबतीत कसं करायचं कसं. तर आपण जी प्रॉब्लेमच्या बाबतीत जी स्ट्रॅटेजी प्लॅन केली होती बघा, ऐन वेळेस इंजिनिअरिंगच्या पेपरला जास्त प्रॉब्लेम विचारले. म्हणजे ऍग्रिकल्चर ऑप्शनलचा जो काही फॉरेस्टचा पेपर झाला त्याच्यामध्ये 9 प्रॉब्लेम विचारले. म्हणून आपल्या एक्झामिनेशन मध्ये प्रॉब्लेम विचारतील, म्हणजे जास्तीत जास्त 9, 10, 5, 6 प्रॉब्लेम विचारतील असं नाहीये. कारण की तो ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंगचा पेपर आहे. म्हणजे आवाज वगैरे येतो व्यवस्थित? हा बघा, तो पेपर तुम्ही जर विचार केला तर तो बेसिकली आपण त्याला इंजिनिअरिंग पेपर म्हणू शकतो, इंजिनिअरिंगचा पेपर, किंवा तो गणिताचा पेपर आपण म्हणू शकतो. कारण की तिथं गणित वगैरे त्यांना शिकवले जातात. बट इकडे बघा भरपूर मुलं वगैरे असतील तर सीडचे प्रॉब्लेम घ्या, फर्टिलायझरचे प्रॉब्लेम घ्या, प्लांट प्रोटेक्शनचे प्रॉब्लेम वगैरे घ्या. ठीक आहे. त्याचबरोबर बाकीचे जे काही प्रॉब्लेम वगैरे असतात हे ऍग्रिकल्चरच्या पार्ट मधले, तर याला बिलकुल स्कोप नाही. मी तुम्हाला सरळ सांगितलं होतं का हे प्रॉब्लेम तुम्ही करू नका आणि वेळ वायाला घालू नका. तुम्हाला प्रॉब्लेम फक्त करायचे इंजिनिअरिंगचे. ठीक आहे, फक्त इंजिनिअरिंगचे प्रॉब्लेम करायचे मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं. कारण की हा पूर्ण प्रॅक्टिकलचा पार्ट आहे आणि हा थिअरीच विचारायला ऍग्रिकल्चरच्या पेपरमध्ये थिअरीच विचारायला कितीतरी स्कोप आहे. मग हे प्रॉब्लेम कुठून येणार? ठीक आहे. आणि प्रॉब्लेम आजपर्यंत फक्त आपण हे युजीला कधीतरी बघितलेले प्रॉब्लेम आहे. परत त्याचा कधी संबंध आला नाही आपला. जे काही प्रॅक्टिकलचा पार्ट असेल तिथंच आपल्याला हे प्रॉब्लेम आलेले. परत परत आपल्याला ते प्रॉब्लेम आलेच नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे हे विचारणं हे कुठंच अपेक्षित नव्हतं. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, त्या पेपरमध्ये तुम्हाला टोटल फॉरेस्टच्या पेपरमध्ये 32 क्वेश्चन होते इंजिनिअरिंग ऍग्रिकल्चर ऑप्शनलच्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 9 विचारले होते. 9 म्हणजे त्या पूर्ण क्वेश्चन मध्ये त्याला 33% वेटेज होतं. ठीक आहे. आणि आपला जो काही पेपर होता, आपल्या पेपरमध्ये इंजिनिअरिंगचा सगळा विचार केला तर ह्या वेटेजनुसार त्याला फक्त किती येत होते? 2, म्हणजे 33% वेटेज जरी इकडे प्रॉब्लेमला धरलं तरी फक्त 2च प्रॉब्लेम आपल्याला येणं अपेक्षित होतं आणि 2च प्रॉब्लेम आले. मी तुम्हाला सांगितलं होतं त्या 2 पेक्षा जास्त प्रॉब्लेम येऊ शकत नाही आणि इंजिनिअरिंगचे प्रॉब्लेम सोडून दुसरे कोणतेही तुम्ही प्रॉब्लेम बघू नका. ठीक आहे. तर याप्रमाणे थोडीशी हे जे काही मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे जे पोरांनी फॉलो केलं असेल त्यांचा थोडासा वेळ वगैरे वाचला असेल आणि हा प्रॉब्लेम जो काही आपला आहे पाचोरे सरांनी घेतलेला, हा प्रॉब्लेम सरांनी लेक्चरमध्ये शिकवला होता आणि हा प्रॉब्लेम तुम्हाला त्या ठिकाणी आला. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा 8 नंबरचा क्वेश्चन. आता प्रॉब्लेमच्या बाबतीत तुम्हाला जे काही 7, इकडे 7 नंबर आणि इकडे 10 नंबरला या 2 ठिकाणी प्रॉब्लेम विचारले. ठीक आहे. आणि तुम्हाला 7 नंतर बघा 7 असन, 8 असन, 9 असन आणि 10 असन. ठीक आहे. तर या 10 पैकी तुम्हाला किती सॉल्व्ह करायचे होते? 2 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे होते. राईट? तर 2 पैकी तुम्हाला हे प्रॉब्लेमचे तुम्ही दोन्ही पण स्किप करू शकत होते. म्हणजे ज्या पोरांनी प्रॉब्लेमच बघितले नाही त्यांच्यासाठी हे फायदेशीर या ठिकाणी झालंय. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा सॉइल इरोजनचा क्वेश्चन आला. मॅक्झिमम पोरांनी हा क्वेश्चन लिहिला असेल. डिफाईन सॉइल इरोजन, गिव्ह फॅक्टर्स, गिव्ह द फॉर्म्स ऑफ वॉटर इरोजन. वॉटर इरोजनचे टाइप्स वगैरे कोणते? त्याच्यामध्ये फॅक्टर्स अफेक्टिंग वॉटर इरोजन. फॅक्टर्स वगैरे कोणते ते या ठिकाणी वॉटर इरोजनचं टाइप्स वगैरे कोणते? त्याच्यामध्ये रिल इरोजन वगैरे असेल, सिटी इरोजन वगैरे असेल, गली इरोजन वगैरे असेल, रेव्हाइन वगैरे असेल, लँडस्लाइड वगैरे असेल, तर हे त्याचे टाइप्स वगैरे पडतात. आणि फॅक्टर्स वगैरे कोणते? तर ह्या गोष्टी आहेत. ह्या गोष्टी तुम्ही जनरल पण लिहू शकत होता, जनरल. बट बघा या ठिकाणी तुम्हाला समजा जास्त डोकं लावायची पण गरज नव्हती. एक क्वेश्चन तर सगळ्यांनीच केला होता. ठीक आहे. आता बघा टाइप्स ऑफ वॉटर इरोजन, स्प्लॅश इरोजन, शीट इरोजन, रिल इरोजन, गली इरोजन वगैरे हे त्याचे टाइप्स. आणि जे काय आपण युनिव्हर्सल सॉइल लॉस इक्वेशन जे तुम्ही केलं होतं तेच त्याचे फॅक्टर्स आहेत जे की वॉटर इरोजन घडून आणते किंवा त्याला रिस्पॉन्सिबल आहे वॉटर इरोजनला. मग याच्यामध्ये रेनफॉल वगैरे असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर सॉइलची इरोबिलिटी वगैरे असेल, त्याच्यानंतर लँडचा स्लोप वगैरे असेल, क्लायमेट वगैरे असेल, प्रिसिपिटेशन वगैरे असेल. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी त्याला रिस्पॉन्सिबल आहे आणि हे तुम्ही हे जरी एक्सप्लेनेशन वगैरे जरी केलं असेल तुम्ही तरी तुम्हाला त्या ठिकाणी काय होईल? मार्क वगैरे भेटतील. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा 9 नंबरचा क्वेश्चन.
डिफाईन टिलेज अँड इट्स ऑब्जेक्टिव्ह, डिस्क्राईब क्लासिफिकेशन ऑफ टिलेज. मॅक्झिमम पोरांनी अटेम्प्ट केला असं हा क्वेश्चन, आणि याला जे काही मार्क होते ते आउट ऑफ मार्क तुम्हाला या ठिकाणी पडतील. ठीक आहे, आता टिलेज हा आपल्या नोट्स मध्ये पण कव्हर झालाय आणि टेस्ट मध्ये पण कव्हर झालेला आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा, व्हॉट डू यू मीन बाय रिन्युएबल एनर्जी अँड एक्सप्लेन सोलार अँड जिओथर्मल एनर्जी. तर या ठिकाणी बघा, हा जो काही क्वेश्चन आहे हा बेसिक क्वेश्चन होता. ठीक आहे, बेसिक क्वेश्चन होता. या ठिकाणी सोलार एनर्जी थोडक्यात आपलं कधी कधी कन्फ्युज होतं, प्रेशर मध्ये कन्फ्युज होतं. रिन्युएबल आणि अनरिन्युएबल जे काही एनर्जी त्याच्यामध्ये नेमके कोणते एक्झाम्पल आपल्याला आठवत नाही, किंवा आता इथं त्यांनी सरळ विचारलं तुम्हाला सोलार एनर्जी वगैरे असेल आणि जिओथर्मल एनर्जी वगैरे असेल, तर या ठिकाणी काय आहे, रिन्युएबल एनर्जी सोलार एनर्जी वरून तुम्हाला लक्षात आली असेल रिन्युएबल एनर्जी म्हणजे काय. तर या ठिकाणी बरोबर तुम्ही ते एक्सप्लेन केलं असेल. आणि याचं एक्सप्लेनेशन ऑफ सोलार रेडिएशन, तर याचं जे काही आन्सर आहे ते तुम्ही मेट्रोलॉजीचा स्टडी केला असेल. मेट्रोलॉजीमध्ये तुम्ही सोलार रेडिएशन हा पार्ट शिकला, तर ह्या सोलार रेडिएशन त्या पार्टमध्ये सुद्धा तुम्हाला हा पार्ट कव्हर तुमचा होतोय. ठीक आहे, या ठिकाणी प्रॉपर्टीज वगैरे असेल सोलार रेडिएशनच्या वगैरे, टाइप्स ऑफ सोलार रेडिएशन वगैरे असेल, इन्सुलेशन वगैरे काय असेल. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी काय होतात तुमच्या हे होतात, येत होतात. आणि हे जिओथर्मल एनर्जी वगैरे हा पार्ट तुम्ही वाचला नसेल बऱ्यापैकी, किंवा आता हे जे काही 4 क्वेश्चन होते त्याच्यातून तुम्हाला ऑप्शन होते, त्याच्यामुळे बऱ्याच लोकांनी हा पार्ट लिहिला असेल. आणि हा बेसिक आणि जनरल टाईपचा क्वेश्चन होता. ठीक आहे, त्याच्यामुळे मॅक्झिमम 8 नंबरचा आणि 9 नंबरचा क्वेश्चन वगैरे असेल, तर हा मॅक्झिमम लोकांनी अटेम्प्ट वगैरे केलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा आता ऑब्जेक्टिव्ह ऑफ टिलेज वगैरे जे नोट्स मध्ये आहे आपल्या. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ टिलेज वगैरे हे खाली त्याचं क्लासिफिकेशन. ठीक आहे, हे नोट्स मध्ये आहे सगळं. आणि त्याच्यानंतर सोलार रेडिएशन फ्रॉम नोट्स. आता बघा, नेचर अँड प्रॉपर्टीज ऑफ सोलार रेडिएशन, तर त्याच्यामध्ये टाइप्स वगैरे कोणते आहेत, त्याचे फॉर्म्स कोणते. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन फॉर्म मध्ये येते. त्याच्यानंतर ट्रान्समिटिव्ह वगैरे असेल, रिफ्लेक्टिव्हिटी वगैरे असेल, ऍब्सॉर्बिव्हिटी वगैरे असेल, हे त्याच्या प्रॉपर्टीज झाल्या. आणि जनरल जरी तुम्ही लिहिले असेल अशा टाईप वगैरे न करता, तर वेल अँड गुड. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर प्रोसेस इंजिनिअरिंगचा जो पार्ट होता, पॅराबॉइलिंग मेथड्स, त्याचे ऑब्जेक्टिव्ह, ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस. जो तुम्हाला आपली पॅराबॉइलिंगची क्वेश्चन बँक तुम्हाला प्रोव्हाइड केली होती प्रोसेसिंगची, त्याच्यामध्ये तुम्हाला 10 नंबरचा हा क्वेश्चन होता. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दिलं होतं त्याच्या मेथड्स वगैरे असेल, इथं प्रोसेसिंग वगैरे असेल. ठीक आहे, बाकीचा पार्ट नोट्स मध्ये तुम्हाला डिटेल दिलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ऍडव्हान्टेजेस वगैरे काय असेल त्याचे, पॅराबॉइलिंगचे तुम्हाला ऍडव्हान्टेजेस विचारले होते, डिसएडव्हान्टेजेस वगैरे हे सगळं नोट्स मध्ये आहे. त्याच्यानंतर बघा, आता सायलेजचा एक क्वेश्चन विचारला होता, सायलेजचा, सायलोफिटचा. ठीक आहे, तर ते टाइप्स वगैरे विचारले होते, टाइप्स वगैरे. तर हे थोडंसं क्वेश्चन जो आहे तो मी तुम्हाला, जे काय आपल्या नोट्स मध्ये अवेलेबल नव्हता हा क्वेश्चन, त्याच्यामध्ये सायलेजचा जो पार्ट आहे, बट हा थोडासा तुम्हाला टच, सायलो म्हणजे काय वगैरे. ठीक आहे, सायलो वगैरे, सायलो पीट वगैरे काय असतं, हे आपला जो काय एचडीएस चा पार्ट आहे, एचडीएस चा पार्ट आहे, त्याच्यातून याला टच भेटत होता. ठीक आहे, पण याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन वगैरे होते. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा 11 नंबरचा पार्ट बघा. आता 11 नंबरचा पार्ट तुमचा हॉर्टिकल्चरचा होता. ठीक आहे, म्हणजे 11 नंबरचा क्वेश्चन. मग हा जो काय क्वेश्चन होता याच्यामध्ये तुम्हाला कल्टिवेशन प्रॅक्टिसेस विचारल्या होत्या 11 मध्ये बघा, प्रत्येकाच्या आता 3 क्वेश्चन तुम्हाला दिलेले 11 ते 14, त्याच्यातून 2 सॉल्व्ह करायचे होते. तर यामध्ये बघा तुम्हाला ठीक आहे, ओके, या ठिकाणी बघा, जे काही एक्सप्लेन कमर्शियल कल्टिवेशन ऑफ बनाना असेल, तर सॉइल क्लायमेट व्हरायटीज प्रोपोगेशन प्लांटिंग प्रॉब्लेम्स इन कल्टिवेशन हार्वेस्टिंग वगैरे, तो जो काही आपला चार्ट वगैरे होता, तर चार्ट मध्ये तुम्हाला काय ते पूर्ण बनानाचं दिलं होतं चार्ट फॉर्मॅट मध्ये. ओके, त्याच्यानंतर सेम टाईपचा क्वेश्चन विचारला होता तुम्हाला ट्यूबरोज. आता ही ट्यूबरोज जे फ्लावर मध्ये ना सगळ्यात इम्पॉर्टंट हा पार्ट आहे. तुम्ही बँकिंगचे एक्झाम बघा, एमसीआरची बघा, सेमिस्टरची बघा, रोज पेक्षा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे याच्यावर क्वेश्चन परत एकदा आला इथं. युजेस असन, व्हरायटी, देअर टाइप्स वगैरे असन, प्रोपोगेशन प्लांटिंग न्यूट्रिशन वगैरे असन, हार्वेस्टिंग. ठीक आहे, हा पण याचं काय पण याचं जे काय आन्सर आहे ते पण तुम्हाला आपल्या नोट्स मध्ये चार्ट मध्ये दिलेलं ट्यूबरोजचं. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा कमर्शियल कल्टिवेशन ऑफ ग्रेप्स. ठीक आहे, ग्रेप्सचं तुम्हाला या ठिकाणी चार्ट मध्ये परत एकदा त्याचप्रमाणे दिलेलं. त्याच्यामध्ये फिजिओलॉजिकल डिसऑर्डर विचारल्या,
तर या ठिकाणी फिजिओलॉजिकल डिसऑर्डर पण तुम्हाला चार्टमध्ये दिलेले आहे. अनइव्हन रायपनिंग वगैरे असेल, पिंक बेरी वगैरे असेल, ठीक आहे, फ्लावर अँड बर्ड ड्रॉपिंग वगैरे असेल, तर ह्या फिजिओलॉजिकल डिसऑर्डर त्याच्या मेन आपण नोट्समध्ये पण दिलेल्या आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर 12 नंबरचा क्वेश्चन, ठीक आहे, याच्यामध्ये डिफाईन जेनेटिक इंजिनिअरिंग. प्रत्येक वेळेस टेस्ट मध्ये मी तुम्हाला सांगायचो आणि टेस्ट असेल वीकली फुल लेंथ टेस्ट मध्ये हा क्वेश्चन टाकलेला आहे. त्याच्यामध्ये ठीक आहे इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणून मी नेहमी सांगायचो तुम्हाला. आणि डिफाईन जेनेटिक इंजिनिअरिंग, इंग्लिश द फॅरेस्ट मेथड्स ऑफ जेनेटिक ट्रान्सफॉर्मेशन, एक्सप्लेन इन डिटेल अबाउट द मोस्ट वाइडली युज्ड मेथड्स ऑफ जीन ट्रान्सफर. ठीक आहे. मग आता हे सरांनी पण तुम्हाला सांगितलं असं, बायोटेकचे सर आशिक पर्वते सर, ठीक आहे, आशिक पर्वते सर तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, त्यांनी हा पाठ घेतलेला आहे. आणि त्यांनी जे पाठ घेतलाय, ठीक आहे, त्याच्यातला म्हणजे सगळाच पाठ एक्झामला आपल्याला आलेला आहे. म्हणजे एक्झामला जो विचारलेला पाठ आहे तो एकदम इम्पॉर्टंट पाठ होता आणि सगळा त्यांनी टीचिंग मध्ये नोट्स मध्ये पण आपल्या केलेला आहे. ठीक आहे. हा जेनेटिक इंजिनिअरिंगचा हा पार्ट होता. व्हेरियस मेथड्स ऑफ जेनेटिक ट्रान्सफॉर्मेशनच्या कोणते कोणते मेथड्स होते ते आपल्याला इंग्लिश वगैरे करायच्या होत्या. आणि इथं विचारलं होतं डिटेल अबाउट मोस्ट वाइडली युज्ड मेथड्स. ठीक आहे. आणि मी पण तुम्हाला टेस्ट मध्ये पण वीकली टेस्ट मध्ये मी सांगितलं होतं की नेहमी सांगायचो की हा टेस्ट क्वेश्चन तुम्ही इम्पॉर्टंट करा आणि त्याच्यातलं ऍग्रोबॅक्टेरियमचा जो पार्ट आहे मेथड आहे ती व्यवस्थित करा, कारण की ती मोस्ट कॉमन आणि वाईडली युज मेथड आहे म्हणून. ठीक आहे. हे मी तुम्हाला लेक्चर मध्ये पण सांगितलं होतं. त्याचबरोबर मॉलिक्युलर मार्कर्स आर सुपिरियर ओव्हर मॉर्फोलॉजिकल मार्कर, मॉर्फोलॉजिकल और बायोकेमिकल मार्कर्स, जस्टिफाय इट, असा क्वेश्चन होता. म्हणजे थोडक्यात डिफरन्शिएट टाईप तुम्ही हे तिन्ही पण देऊ शकत होता. तर हे जे काही क्वेश्चन आहे बघा, आता जेनेटिक ट्रान्सफॉर्मेशनचा ऍग्रोबॅक्टेरियम या ठिकाणी तुम्हाला आपण दिलेला आहे तो. ठीक आहे. ठीक आहे. इम्पॉर्टन्स ऑफ ऍग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी क्रॉप इम्प्रुव्हमेंट हा पार्ट. ठीक आहे. हे इम्पॉर्टन्स चुकून इथं आलंय आपल्याला. बायोटेकचा विचार, हा हे बायोटेकचा आलंय, हे लगेच रिसेंट इथं आला. पण हे बायोटेकचे जे काही स्कोप इम्पॉर्टन्स वगैरे होते ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला विचारलेले आहेत. ठीक आहे. आणि या ठिकाणी जे काही मार्कर वगैरे होते, ठीक आहे, हे स्टेप्स, याचा कन्सेप्ट पण आहे ऍग्रोबॅक्टेरियमचा कन्सेप्ट आणि स्टेप्स ऑफ ऍग्रोबॅक्टेरियम मिडिएटेड जीन ट्रान्सफर, तो नोट्स मध्ये अवेलेबल आहे. त्याच्यानंतर मॉलिक्युलर मॉर्फोलॉजिकल आणि बायोकेमिकल मार्कर वगैरे असेल. ठीक आहे. तर हे त्याचे चार्ट मध्ये नव्हते, बट जे काही मार्कर आहेत त्याचे टाइप्स ते आपण ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस वगैरे कम्प्लीट दिलेले, त्याच्यामधून सुद्धा तुम्ही चार्ट फॉर्मॅट मध्ये लिहू शकत होता. इथे इम्पॉर्टन्स ऑफ 3 नंबरचा क्वेश्चन आहे, स्कोप अँड इम्पॉर्टन्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी. इथे इम्पॉर्टन्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी. ठीक आहे. आणि खाली स्कोप वगैरे असेल, स्कोप आणि इम्पॉर्टन्स इकडे परत इथं स्कोप ऑफ बायोटेक्नॉलॉजी हा पण क्वेश्चन आपल्या नोट्स मधून त्याचा आन्सर भेटतंय. त्याच्यानंतर अटेम्प्ट इन ए 2. ठीक आहे. 13 नंबरचा क्वेश्चन. आता इथं बघा, आता हा सुद्धा क्वेश्चन हा फूड टेक्नॉलॉजीचा क्वेश्चन आहे. हा आपल्या नोट्स मधून सुद्धा कव्हर होते. ठीक आहे. आता थोडासा फक्त हा तुम्हाला थोडासा वेळ पाहिजे होता तिथं विचार करायला. व्हॉट आर द सायक्रोट्रॉपिक बॅक्टेरिया अँड हाऊ डू दे अफेक्ट मिल्क क्वालिटी. ठीक आहे. मग कोणते कोणते बॅक्टेरिया आहेत असं विचारलं होतं, कोणते बॅक्टेरिया आणि ते काय कॉज करतात, अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी लिहायचं होतं. तर ठीक आहे. बघा, आता हे जे काही मिल्क क्वालिटीला अफेक्ट करणारे जे काही बॅक्टेरिया आहेत ते आपले नेहमीच टिप ऑफ टंग जे काही बॅक्टेरिया वगैरे आहेत जे आपल्याला रेग्युलर माहिती आहेत त्याच स्पेसिस होते इथं, तेच तुम्हाला काय करायचे होते, लिहायचे होते. मग त्याच्यामध्ये स्ट्रेप्टोमायसिस वगैरे असन, लॅक्टोबॅसिस वगैरे असन, बॅसिलस वगैरे असन, सिडोमोनस वगैरे असन, याच टाईपचे बॅक्टेरिया आहेत. ठीक आहे. आणि हे आपल्या नोट्स मध्ये तुम्हाला काय याचा आन्सर भेटून जाईल नोट्स मध्ये. पहिल्याच नोट्स मध्ये हाऊ प्रोहिबिट्स इन डेअरी प्रोडक्ट्स बेनिफिट ह्युमन हेल्थ, म्हणजे ह्युमन हेल्थला कशा पद्धतीने बेनिफिट होते. ठीक आहे. तर हे अॅनिमल हजबंड्री आणि डेअरी सायन्सचा जो पार्ट आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे बेनिफिट्स दिलेले आहेत. ठीक आहे. हे बेनिफिट्स तुम्हाला दिलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे या पद्धतीनं हे क्वेश्चन तुमचा जो काही मिल्कचा पार्ट आहे, मिल्कच्या पार्ट मध्ये तो डेअरीच्या कव्हर होते. हा पण क्वेश्चन आपल्या नोट्स मधला आहे. कम्पेअर अँड कॉन्ट्रास्ट सिंगल, डबल अँड मल्टिपल सॅम्पलिंग प्लॅन्स. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण जे नोट्स मध्ये टाईप दिलेले आहेत तर या पद्धतीनं त्यांनी थोडासा वेगळा विचारलाय, आपण वेगळे टाईप या ठिकाणी दिलेले. या ठिकाणी काय करायचं तुम्हाला, कम्पॅरिझन वगैरे त्याचं द्यायचं आहे. म्हणजे सिमिलरिटी डिसिमिलरिटी वगैरे तुम्हाला त्याच्यामध्ये काय आहे त्या टेबलर फॉर्मॅटमध्ये व्यवस्थित देता आले असतात. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा दुसरा सब क्वेश्चन काय, एक्सप्लेन द स्टेप्स इन्व्हॉल्व्ड इन द डिझायनिंग अ फूड प्रोडक्ट सॅम्पलिंग प्लॅन, क्लासिफाय न्यूट्रास्युटिकल्स विथ
सुटेबल एक्झाम्पल. हा जो काही टाइप्स आहे, हा टाइप्स आपण डिटेलमध्ये नोट्समध्ये टेस्टला पण घेतलेला आहे, नोट्समध्ये पण दिलेला आहे. आणि हा एक्सप्लेन स्टेप्स इन्व्हॉल्व इन डिझायनिंग अ फूड सॅम्पलिंग प्लॅन. ठीक आहे, हा जो काही पार्ट आहे हा सुद्धा आपल्या नोट्समध्ये दिलेला आहे, तो आपण खाली बघू. ठीक आहे, याच्यामध्ये बघा कम्पेअर हाय, या ठिकाणी बघा कम्पेअर हाय प्रेशर प्रोसेसिंग विथ ट्रॅडिशनल थर्मल प्रोसेसिंग. ठीक आहे, मेथड्स इन टर्म्स ऑफ इफेक्टिव्हनेस अँड फूड क्वालिटी रिटेन्शन. ठीक आहे, हा जो काही कम्पॅरिझन आहे ते तुमचं नोट्समध्ये आपण हाय प्रेशर प्रोसेसिंग वगैरे असं आणि ट्रॅडिशनल, तर ही याचे डिसएडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस दिलेले आहेत. हे आपण कम्पॅरिझन कशाचे केलेले आहे, त्याच्या ट्रॅडिशनल मेथड्सची कम्पॅरिझन करून काय केलेलं आहे, त्याचं ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस दिलेले आहेत. आणि त्याच्यानंतर हा जो काही क्वेश्चन आहे हा नेहमी आपण टेस्टला विचारलेला आहे 2-3 वेळेस मी, आणि नोट्समध्ये पण त्याचं दिलेलं आहे. त्याच्यामध्ये काय विचारलंय, वर्किंग प्रिन्सिपल विचारलंय, त्याच्यानंतर राईट ऍडव्हान्टेजेस लिमिटेशन्स. ठीक आहे, हे पार्ट त्याच्यामध्ये विचारलाय. तर हा पार्ट पूर्ण आपल्या नोट्स मधून आहे हा क्वेश्चन. बघा आता पहिला क्वेश्चन बघा, जो काही स्पॉइलेजचा होता. ठीक आहे, फूडचा स्पॉइलेज ऑफ मिल्क, त्याच्यामध्ये लॅक्टिक ऍसिड फर्मेंटेशन वगैरे असं. ठीक आहे, हा पार्ट वगैरे असं. त्याच्यानंतर काय होतं अजून इफेक्ट काय होते, गॅस प्रोडक्शन इन मिल्क वगैरे, मग कोणते कोणते बॅक्टेरिया रिस्पॉन्सिबल आहे. ठीक आहे, याच्यामध्ये बघा क्लोरिस्ट्रिडम वगैरे असेल. ठीक आहे, खाली दुसरा पीसेस वगैरे दिलेले आहे. ठीक आहे, बॅसिलस वगैरे असेल, हे बॅक्टेरिया तिथे रिस्पॉन्सिबल आहेत. त्याच्यानंतर अजून चार्ट पेट्रोलायसिस इन मिल्क वगैरे बघा. ठीक आहे, इथं पण तुम्हाला एक्झाम्पल वगैरे दिलेले आहेत. त्याच्यानंतर हा जो चार्ट आहे, ठीक आहे, चार्ट मध्ये बघा इथं दिलेलं आहे तुम्हाला सगळं. इथं बघा फ्लेवर चेंजेस वगैरे होते, कलर चेंजेस वगैरे होत आहे. ठीक आहे, तर मग या ठिकाणी कोणत्या कोणत्या फ्लेवरला कोणते कोणते बॅक्टेरिया या ठिकाणी रिस्पॉन्सिबल आहेत याची लिस्ट दिली आहे. आणि इथं त्याचं डिस्क्रिप्शन दिलंय. इकडे कलर वगैरे असं कोणता कोणता कलर आणि कोणते बॅक्टेरिया इथं रिस्पॉन्सिबल आहे ते दिले. ठीक आहे, त्याचं डिस्क्रिप्शन. ओके, त्याच्यानंतर खाली बघा त्याचं बेनिफिट विचारले होते ह्युमन हेल्थ मध्ये. यामध्ये बघा न्यूट्रिशनल इम्पॉर्टन्स ऑफ मिल्क अँड इट्स कन्स्टिट्युएंट्स. त्याच्यामध्ये प्रोटीन इन मिल्क, त्याच्यामुळे काय होते ह्युमन याच्या म्हणजे आपल्याला काय बेनिफिट वगैरे भेटत आहे त्या दिलं, तिथं दिलं होतं. मिनरल्स इन मिल्क वगैरे असं, तर ते आपल्याला काय बेनिफिट वगैरे होते ते पण आपण नोट्स मध्ये प्रोव्हाइड केलेले. बघा बोन वगैरे असेल, टीथ फॉर्मेशन वगैरे असेल, मसल वगैरे असेल, ब्लड क्लॉटिंग वगैरे असेल. ठीक आहे, नर्व फंक्शन वगैरे असेल, तर या टाईपचे त्या ठिकाणी इम्पॉर्टन्स दिलेले नोट्स मध्ये अजून आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर बी बघा कम्पेअर अँड कॉन्ट्रास्ट, 2 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचं पण ऑब्जेक्टिव्ह सॅम्पलिंग प्लॅन वगैरे असेल. आणि ज्या आपल्याला स्टेप्स विचारल्या होत्या त्या नोट्समध्ये प्रिपरेशन स्टेप्स नोट्समध्ये दिलेल्या आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा इकडं टाइप्स ऑफ सॅम्पलिंग प्लॅन इथं वेगळे दिलेले आहेत थोडेसे, रॅन्डम सॅम्पलिंग वगैरे, सिस्टमॅटिक वगैरे असेल. ठीक आहे, कंपोजिट वगैरे असेल. बट तिथं आपल्याला काय विचारलं, सिंगल, डबल आणि मल्टिपल सॅम्पलिंग प्लॅन वगैरे जे होते त्याचं विचारलं. या ठिकाणी बघा न्यूट्रासिटिकल क्लासिफिकेशन टेस्ट आणि नोट्स मधून हा क्वेश्चन पडलेला आहे. ठीक आहे, तुम्हाला हा टेस्टला पण विचारलेला आहे, क्वेश्चन बँक मध्ये पण आहे आणि नोट्स मध्ये पण आहे. याचा आन्सर आहे. ठीक आहे, इथं बघा टाइप्स ऑफ न्यूट्रासिटिकल्स इन फूड्स, त्याच्यामध्ये फंक्शनल फूड्स वगैरे असेल. येलो केलेले काय त्याचे एक्झाम्पल, विथ एक्झाम्पल विचारलंय ना आपल्याला, या ठिकाणी एक्झाम्पल वगैरे त्याचे दिलेले आहेत. ठीक आहे, इथं फाउंड इन हे त्याचे सगळे येलो काय केलेले एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल्स इन्क्लूड वे प्रोटीन, सोय प्रोटीन वगैरे, हे नोट्स मध्ये तुम्ही बघून घ्या. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, सी नंबरचा क्वेश्चन होता आपल्याला हाय प्रेशर प्रोसेसिंगचा. तर टेस्टला पण आणि क्वेश्चन बँक मध्ये नोट्स मध्ये सगळं आहे. ठीक आहे, इथं ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस दिलेले एचपीपी चे ओव्हर ट्रॅडिशनल मेथड, आणि याचे सगळे आन्सर तुम्हाला नोट्स मध्ये आपल्या आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये बघा आणि अजून आपल्याला हाय प्रेशर प्रोसेसिंगचं प्रिन्सिपल विचारलं होतं, ऍप्लिकेशन विचारले होते. त्याच्यानंतर खाली ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस या गोष्टी सगळ्या नोट्स मध्ये अवेलेबल होत्या, ज्या की आपल्याला एक्झामला विचारल्यात. इथे ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस, प्रिन्सिपल्स वगैरे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा 14 नंबरचा क्वेश्चन, डिस्कस कन्सेप्ट ऑफ फायनान्शियल इन्क्लुजन इन द कन्सेप्ट ऑफ इंडियन ऍग्रिकल्चर, हाऊ टू इनिशिएटिव्ह लाईक जनधन योजना वगैरे असेल, किसान क्रेडिट कार्ड वगैरे असेल, आणि मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन कॉन्ट्रीब्यूट टू इम्प्रूव्हिंग रुरल क्रेडिट ऍसिबिलिटी, हायलाइट द चॅलेंजेस अँड सजेस्ट द मेजर्स ऑफ इम्प्रुव्हमेंट. ठीक आहे, आता बघा ह्यो जो काय पार्ट आहे फायनान्शियल इन्क्लुजन, हा एबीएमचा पार्ट आहे. ठीक आहे, तर ह्यो आपल्या नोट्स मध्ये ऍज इट इज कव्हर झालेला आहे फायनान्शियल इन्क्लुजन. ठीक आहे, याच्यामध्ये प्रधानमंत्री जनधन योजना तुम्हाला दिलेली आहे. ठीक आहे, त्याचं खाली दिलेलं आहे. त्याच्यानंतर किसान क्रेडिट कार्ड वगैरे असेल ते पण दिलेलं आहे. ठीक आहे,
त्याच्यानंतर बघा 2 नंबरचा क्वेश्चन वगैरे बघा. ठीक आहे. हा आता बघा ह्या 14 नंबर मधून तुम्हाला 2 नंबरचे घ्यायचे होते. तर हा फूड बिझनेस मॅनेजमेंटचा. ठीक आहे. हा आता हे 3 जे क्वेश्चन होते याच्यातून तुम्हाला 2 क्वेश्चन तुम्हाला लिहायचे होते. तर ए आणि बी आपल्या नोट्स मध्ये होता. ठीक आहे. हा 3 नंबरचा क्वेश्चन थोडंसं आपण या टॉपिककडे काय केलं होतं, थोडंसं हा पार्ट तुम्हाला म्हणजे थोडासा लिमिटेड प्रोव्हाइड केला होता. ठीक आहे. त्याच्यामध्ये हा पार्ट आपला क्वेश्चन कव्हर नाही झाला, पण 2 तुम्हाला सॉल्व्ह करायचे होते. तर याच्यामधून तुम्हाला हा पार्ट आपला कव्हर झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता 3 नंबरचा पार्ट बघा. व्हॉट आर द एक्सटर्नॅलिटीज इन ॲग्रीबिझनेस प्रोजेक्ट? एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह एक्सटर्नॅलिटीज अँड हाऊ कॅन एक्सटर्नॅलिटीज कॅन बी internalized to improve project sustainability. हा ऍज इट इज क्वेश्चन परत आपल्या नोट्स मध्ये अवेलेबल होतात. बघा मी ज्या प्रिसाइज नोट्स तुम्हाला दिल्या होत्या या बेसिकली ह्या पार्टच्या सगळे क्वेश्चन त्याच्यातूनच कव्हर झालेले आहेत. ठीक आहे. हा तुमचा एक्सटर्नॅलिटीजचा क्वेश्चन. ठीक आहे. हा 3 नंबरचा क्वेश्चन. इथं एक्सटर्नॅलिटी. ठीक आहे. त्याच्या निगेटिव्ह पॉझिटिव्ह एक्सटर्नॅलिटी वगैरे. आता इथं तुम्हाला थोडंसं कसं विचारलं होतं तो क्वेश्चन, डिफरन्स विचारला होता. डिफरन्स तर या ठिकाणी त्याचं कंटेंट तुम्हाला दिलेलं आहे. तर त्या पद्धतीनं तुम्ही त्या कन्सेप्टवरून त्याचा डिफरन्स लिहू शकत होता. ठीक आहे. सम एक्सटर्नॅलिटीज आर पॉझिटिव्ह, त्याचं परत कंटेंट. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जे काही मेजर्स वगैरे आहे त्याच्यामध्ये डिस्काउंटेड आणि अनडिस्काउंटेड मेजर्स आहेत. तर ते पण नोट्स मध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आता फिशरीचा जो क्वेश्चन होता, फिशरीच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला बघा मॅक्झिमम सस्टेनेबल यील्ड, ठीक आहे, आणि मॅक्झिमम इकॉनॉमिक यील्ड हे जस्टिफाय करायचं होतं तुम्हाला. ठीक आहे. याच्यामध्ये समजा बेटर कोणतं आहे किंवा तुम्ही काय सजेस्ट कराल किंवा याच्यावर तुम्ही काय विचार कराल, ग्रेटर वगैरे कोणतं आहे या टाईपचं जस्टिफाय तुम्हाला विचारलं होतं ह्या क्वेश्चनवर. ठीक आहे. तर जी काय आपली फिशरीची नोट्स होती त्याच्यामध्ये दोन्ही पण पॉईंट तुम्हाला दिले होते. ठीक आहे. याच्यामध्ये मॅक्झिमम सस्टेनेबल यील्ड इन फिश प्रोडक्शन आणि त्याच्यानंतर मॅक्झिमम इकॉनॉमिक यील्ड इन फिश प्रोडक्शन. ठीक आहे. हे दोन्ही पण पार्ट दिलेले आहेत फिशरीच्या याच्यामध्ये. हा पण क्वेश्चन या ठिकाणी कव्हर झाला. त्याच्यानंतर बघा याच्यातला आता हा पूर्ण थोडासा आता याच्यातला जो काही रिसेंट डाटा वगैरे असेल किंवा इम्पोर्ट एक्सपोर्ट वगैरे असेल हे सगळ्या नोट्स मध्ये दिलेलं आहे. बट डायरेक्ट त्याच्यावर क्वेश्चन आला नाही. तर थोडासा आपल्याकडे काय होतं फिशरीचा असेल तो जो इम्पोर्ट एक्सपोर्टचा डाटा वगैरे असेल जो काही डाटा होता तो नोट्स मध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. पण क्वेश्चन इथं जरा वेगळ्या पद्धतीचा पडला आणि हा तुम्हाला स्किप वगैरे केलाच असेल बऱ्यापैकी, कारण की 15 आणि 16 तुम्हाला एक सॉल्व्ह करायचा होता. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा 16 नंबरचा क्वेश्चन मॅक्झिमम लोकांनी लिहिला असेल, म्हणजे 99% लोकांनी हाच क्वेश्चन लिहिला असेल. ओके. बघा आता राईट क्लासिफिकेशन ऑफ प्रोटीन आणि राईट देअर फंक्शन, सोर्सेस, डिफिशियन्सी अँड डेली रिक्वायरमेंट्स. ठीक आहे. प्रोटीनचं क्लासिफिकेशन मॅक्झिमम लोकांनी लिहिलं असेल. ठीक आहे. आणि नोट्स मध्ये बघा फुडटेकच्या नोट्स मध्ये हा जो पार्ट आहे तो कव्हर होतोय. हा क्वेश्चन तुमचा होम सायन्स मधून आलेला आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये प्रोटीनचं जे फंक्शन्स असतात बघा, फंक्शन, सोर्सेस, रिक्वायरमेंट्स आणि डिफिशियन्सी. इथं फंक्शन्स असन, सोर्सेस असन, डिफिशियन्सी आणि रिक्वायरमेंट्स बघा हे सगळं नोट्स मध्ये जसंच्या तसं तुम्हाला प्रोव्हाइड केलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा डिस्क्राईब नॅशनल पॉलिसी फॉर एम्पॉवरमेंट ऑफ वुमेन. ठीक आहे. त्याचे गोल्स वगैरे राईट करायचे होते, ऑब्जेक्टिव्ह वगैरे काय ते. ठीक आहे. हा पण क्वेश्चन मी रेग्युलर तुम्हाला टाकायचो टेस्टला वगैरे. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं की जो फायबरचा पार्ट आहे, फायबरचं क्लासिफिकेशन असेल, टाइप्स वगैरे असेल, आणि दुसरा वुमेन एम्पॉवरमेंटचा हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे, मी नेहमी तुम्हाला सांगायचं. तो होम सायन्सवर याच्यावर क्वेश्चन आला जो काय वुमेन एम्पॉवरमेंटचा होता. तशा नॅशनल पॉलिसी वगैरे असेल हे डिटेल तुमचं नोट्स मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. त्याच्यानंतर मेजर स्कीम्स वगैरे असेल. ठीक आहे. त्याचे गोल बघा आपल्याला इथे विचारलंय. ठीक आहे. तर या क्वेश्चन मध्ये तुम्हाला ठीक आहे इथं तुम्हाला त्याचं काय विचारलं, ऑब्जेक्टिव्ह, गोल्स आणि ऑब्जेक्टिव्ह विचारलेत. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा या ज्या काही तुमच्या पॉलिसी आहेत त्याचे इथं गोल, ऑब्जेक्टिव्ह. ठीक आहे. इकडं पण बघा गोल आणि ऑब्जेक्टिव्ह, गोल, ऑब्जेक्टिव्ह, गोल, ऑब्जेक्टिव्ह अशा पद्धतीनं ते तुम्हाला आन्सर होम सायन्सच्या नोट्स मध्ये दिलं होतं. ठीक आहे. अशा पद्धतीनं बघा जवळपास जे तुम्हाला 400 मार्काचा पेपर कव्हर करायचा होता ते 400 मार्काचा पेपर तुम्ही आपल्या नोट्स मधून, आपल्या कंटेंट मधून, आपल्या टीचिंग मधून, टेस्ट मधून सगळ्या याच्यातून 400 मार्काचा पेपर बरोबर आपला कम्प्लीट होत होता. ठीक आहे. आता होप सो की मॅक्झिमम लोकांनी त्या सगळ्या गोष्टी लिहिल्या असेल. बट सगळ्यात महत्वाचं काय का एवढा आपल्याला टाइम नव्हता.
ठीक आहे. आता बऱ्याच लोकांनी ह्या गोष्टी वाचल्या पण असेल, पण टायमिंगला लक्षात नसेल आल्या. ठीक आहे, त्याचा लोड घेऊ नका, कारण की हा पेपर पहिली गोष्ट वास्ट पण होता, आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, का आपल्याला रिडिंगला किंवा रिव्हिजनला टाइम भेटला नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे हा पेपर थोडासा आपल्याला अवघड वाटला. जर सफिशियंट टाइम आपल्याकडे असता तर नक्कीच हा पेपर इझी होता आणि इझी तुम्हाला गेला असता. ठीक आहे, आता याच्या पलीकडे तुमचे जे काही क्वेश्चन आलेत ते मी थोडेसे घेतो तुम्हाला. सॉइल फर्टिलिटी इव्होल्युशन अप्रोच, मी सॉइल अनालिसिस अप्रोच, प्लांट अनालिसिस अप्रोच, टीसीआर अप्रोच, डीआरएस अप्रोच ते लिहायचं होतं ना आपल्या सॉइलच्या नोट्समध्ये. शेवटी 15 किंवा 16 टॉपिक आहे त्यामध्ये दिला आहे. सॉइल टेस्टिंग, सॉइल टेस्टिंग, ठीक आहे, सॉइल टेस्टिंग किंवा सॉइल फर्टिलिटी इव्होल्युशनचा अप्रोच वगैरे असेल. ठीक आहे, आता तो क्वेश्चन मला एवढा डिटेल इथं कळला नाही. ठीक आहे, मी तुम्हाला नंतर कॉल किंवा मेसेज करा, आपण सविस्तर त्याच्यावर बोलू. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं बघा पेपर फर्स्ट आणि सेकंड जवळपास जे काही तुम्हाला 400 मार्काचा होता, 400 मार्काचं तुम्हाला लिहायचं होतं, ते 400 मार्काचं ऍज इट इज कव्हर होत होतं. आता बऱ्यापैकी आता तुमच्या लक्षात आलं असेल की अरे आपल्या नोट्समध्ये सगळ्या गोष्टी होत्या. ठीक आहे, कमेंट करा एकदा, या सगळ्या गोष्टी होत्या की नाही आपल्या नोट्समध्ये. सगळ्या नोट्समध्ये होत्या, कारण की पेपर तुमचा जनरलाइज येऊ, म्हणजे युपीएससी सारखा येऊ किंवा एकदम टेक्निकल पेपर येऊ, तसा जरी पेपर आला तरी आपलं जे कंटेंट आहे त्याच्यामधून आपलं जे काही कंटेंट आहे ते मोर दॅन सफिशियंट आहे, कारण की नोट्स खूप नेक्स्ट लेवलचा विचार करून काढलेला आहे. ठीक आहे, याच्यामध्ये चॅट जीपीटी वगैरे ह्या त्या गोष्टी बिलकुल वापरलेल्या नाहीत, कारण की जे काही पेपर वगैरे सेटल करणारे लोक असतात ते काही चॅट जीपीटीचा रेफरन्स घेत नाही, ते रेफरन्स बुकचा रेफर घेतात. ठीक आहे, रेफर म्हणून वापरतात. ठीक आहे, त्याच्यासाठी हे जे काही कंटेंट आहे ते मोर दॅन आपलं सफिशियंट होतं. आता त्याच्यानंतर तुमचे जे काही बेसिक बेसिक क्वेश्चन आहेत जे मला नेहमी तुम्ही विचारतायत, बघा आता पहिली गोष्ट, कट ऑफ वगैरे किती लागेल, मॅक्झिमम पोरांचा अटेम्प्ट वगैरे किती आहे, आणि ऍव्हरेज किती मार्काचा पोरांनी पेपर वगैरे लिहिलाय, तर त्या गोष्टी आपण 5 मिनिटांमध्ये डिस्कस करू आणि हे जे काय आपलं सेशन आहे नंतर आपण कन्क्लूड करू. तर बघा यामध्ये जनरली जर 400 मार्क जर पैकी जर बघितलं आपण, तर जवळपास ज्या पोरांचे पेपर कम्प्लीट झालेत, म्हणजे 99% पोरांनी काय केलंय माहितीये का, जवळपास 350 ते 370 मार्कापर्यंत काय केलं, पेपर तुमचा कव्हर केलेला आहे. म्हणजे नगण्य, म्हणजे असे जवळपास नसल्यात जमा असे स्टुडंट आहे की ज्यांनी काय केलेलं आहे, 30 मार्काचं म्हणजे 400 मार्काचा पेपर लिहिला असेल. ठीक आहे, असे बोटा मोजणे इतके पेपर पूर आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये 350 ते 370 ऍव्हरेज पोरांनी एवढा पेपर कम्प्लीट केलेला आहे. 100% पेपर दोन्ही पण कम्प्लीट करणारे पोरं फार तुळक आहे. त्याच्यानंतर पेपर फर्स्टचा जर विचार केला, पेपर फर्स्ट, ठीक आहे, पेपर फर्स्ट मध्ये जरी पेपर सोपा वाटत असला तरी लेंदी पेपर होता. ठीक आहे, लेंदी पेपर होता, आणि त्या पेपरमध्ये जवळपास ऍव्हरेज अटेम्प्ट 180 मार्काचं पोरांनी लिहिलेलं आहे. ह्याच्यामध्ये पण 2-2, 3-3 क्वेश्चन 10-10 मार्काचे, म्हणजे 30-30 मार्काचं लिहायचं पोरांचं राहिलेलं आहे. 30-30 मार्काचं, 20-20 मार्काचं पेपर फर्स्ट मध्ये. म्हणजे आता बघा, जे 2 दिवसामध्ये कॉल मेसेज वगैरे आले, पोरांचं जे बोलणं वगैरे झालं, तर त्याच्यावरून मी सगळ्या गोष्टी सांगते तुम्हाला. जवळपास पेपर फर्स्ट साठी 180 मार्कापर्यंत ऍव्हरेज मार्काचं पोरांनी लिहिलंय. त्याच्यानंतर बघा पेपर सेकंड जो आहे, सेकंड पेपर, तर त्याच्यामध्ये जवळपास 170 मार्कापर्यंत काय केलेले मुलांनी लिहिलेले. म्हणजे इथं 160 ते 170 ही रेंज तुम्ही पकडू शकता. इथं 30 ते 40 मार्काचं पोरांचं लिहायचं राहिलेलं. असे भरपूर मुलं आहेत की सर माझे 3 क्वेश्चन राहिले, 4 क्वेश्चन लिहायचे राहिले, पेपर फर्स्ट मध्ये 3 राहिलेत, सेकंड मध्ये 3 राहिलेत, असे भरपूर मुलं आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळं पेपर सेकंड मध्ये मॅक्झिमम मुलांचं लिहायचं राहिले, आणि 370 पर्यंत ऑन एन ऍव्हरेज तुम्ही आता पकडू शकता. 60 ते 70च्या रेंज मध्ये एवढं मुलांनी लिहिलेलं आहे. आणि ज्यांनी तुम्हाला बोलत असतील की चांगले मी सगळा पेपर अटेम्प्ट वगैरे केलाय, हे ते मोजके मुलं आहेत, आणि त्यांचा अभ्यास वगैरे असेल किंवा त्यांनी कशा पद्धतीने लिहिलंय, ठीक आहे, तर ते थोडस तो वेगळा विषय. बट या ठिकाणी आता बघा, हे 180 झालं आणि 170 मार्काचं हे पोरांनी अटेम्प्ट केलेले हे जे काही लोक असतात, त्यांची ही जी काही अॅक्युरेसी आहे, ठीक आहे, जरी इकडं 20-20, 30-30 मार्काचं सुटलं असेल, ठीक आहे, तर ऑन एन ऍव्हरेज हे जे काही क्वेश्चन लिहिलेले त्यांनी, हे चांगल्या पद्धतीचं कंटेंट त्यांचं आलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे हे काही शंका नाही. मॅक्झिमम मुलं जे काही कॉल मेसेज वगैरे करत होते, सगळा पेपर म्हणजे एवढं राहिले बाबा लिहायचं, म्हणजे 300 जे काही 50 मार्काचं दोन्ही पेपर मिळून राहिले ते एकदम क्वालिटी लिहिलंय बाबा. ठीक आहे, अशा पद्धतीचे रिव्ह्यू वगैरे होते. त्याच्यामुळं सगळ्यांचंच बऱ्यापैकी या पद्धतीचे अटेम्प्ट असतील, त्याच्यामुळे जास्त लोड घेऊ नका. आता दुसरी गोष्ट, कट ऑफ किती लागेल. ठीक आहे, आता कट ऑफ हा मेन विषय.
तर त्याच्यावर जर बोलायचं म्हटलं तर बघा, सुरुवातीला आता मी कट ऑफ विषयी बोलतो, कारण की कट ऑफ विषय म्हटलं की थोडंसं तुम्हाला पण वाटतं मास्तर लोकांनी सांगावं काहीतरी कट ऑफ लागल, म्हणजे थोडंसं आपल्या जीवाला बरं वाटतं, ठीक आहे. बट आता मी जर कट ऑफ तुम्हाला सांगणार आहे, हा जो काही एपिसोडचा रिझल्ट असेल किंवा मागल्या डिस्क्रिप्टिव्हच्या ज्या काही एक्झामिनेशन झाल्या त्याच्या बेसवर सांगत, ठीक आहे. पहिली गोष्ट, मी जो काय आजचा कट ऑफ सांगत आहे प्री सारखं, याच्यामुळे कोणाचं नुकसान होणार नाही, ठीक आहे. आता डिसिजन वगैरे तुम्ही म्हणजे इथं काही डिसिजन घ्यायची वेळ लगेच तुमच्यावर आलेली नाही की बाबा आता मी इन आहे का आउट आहे, मग लगेच पुढे काय करू, ठीक आहे. आता फक्त मी एपिसोडच्या बेसवर तुम्हाला हा कट ऑफ सांगत आहे, इथे काही कोणाचं नुकसान होणार नाही. कारण की बघा आता बऱ्याच म्हणजे लोकांना वाटायचं की आपल्याला सगळ्यांनाच वाटायचं की जो काही आपला कट ऑफ आहे तो 95 प्लस जाईल, 100 प्लस जाईल प्रीचा, पण लागला तो 90चा, ठीक आहे. म्हणजे 90.50 हा जो काही कट ऑफ लागला आपल्याला माहिती आहे. तर बऱ्याच लोकांनी हे प्रेडिक्टच केलं नव्हतं की एवढा कमी लागेल. त्याच्यामुळे काय झालं, जे काही पुढची पोरं होते, ठीक आहे, म्हणजे 95 प्लस मुलं वगैरे असतील त्यांनी केला अभ्यास, पण 95 असेल 100च्या इव्हन लास्टला तर 100च्या खालचे 95 प्लस जे विद्यार्थी होते त्यांनी सुद्धा अभ्यास वगैरे बंद केला होता. मग त्यावेळेस काय झालं, पोरांचं नुकसान झालं. आणि नंतर काय झालं, मग 90 लागल्यानंतर भरपूर मुलं एक्झामिनेशनला बसले आणि त्या केसमध्ये काय झालं, मग आपला लॉस झाला. तर असं इथं काही कोणाचा लॉस होणार नाही. आता एफएसओच्या बेसवर मी तुम्हाला सांगतो, एफएसओचा जर आपण विचार केला तर मी तुम्हाला कास्ट वाईज सांगतो, ठीक आहे. एफएसओचा जर विचार केला तर बघा, मेन्सचा जो कट ऑफ होता तो जनरलचा, आता एफएसओला बघा 200 जागा होत्या आता, आणि याच कट ऑफच्या आसपास आपला कट ऑफ लागेल, ठीक आहे. याच कट ऑफच्या आसपास आपल्याला कट ऑफ लागेल. आता बघा इथं कंडिशन बघा, त्यांच्या कोणत्या होत्या आपल्या कोणत्या होत्या, त्यांच्या 200 जवळपास जागा होत्या, ठीक आहे. 200 जवळपास जागा होत्या, 202, आणि आपल्या किती 258 जागा आहेत. त्यांच्यापेक्षा आपल्या जागा आहेत काय इथं जास्त जागा आहेत, ठीक आहे. त्यांना प्रिपरेशनला बघा 8 मंथ जवळपास भेटले होते, 8 मंथ. आपल्याला किती भेटले ऑन अन एव्हरेज सगळ्यांना 4 मंथ भेटलेले, म्हणजे 50% टाइम भेटला. त्यांचा सिलेबस 3 पेजेसचा होता, आपला सिलेबस 13 पेजेसचा आहे, ठीक आहे. ओके, ह्या सगळ्या गोष्टी हे मेन फॅक्टर आहेत त्या आपला कट ऑफ कमी लागेल याच्यासाठी. ओके, आता याच्यामध्ये बघा, आता कट ऑफ बघा या 200 जागेसाठी होता, ठीक आहे. याच्यामध्ये बघा जो काही ओपनचा होता, जनरलचा कट ऑफ 175 होता आणि फिमेलचा जास्त लागला होता 180. त्याच्यानंतर एससीचा कट ऑफ बघा, जनरल एससीचा लागला होता 87, फिमेलचा लागला होता 106, एसटीचा जनरल 85 लागला होता. 400 पैकी सांगते मी सगळं, 400 पैकी सांगते, ठीक आहे. 400 पैकी एसटीचा लागला होता 85, फिमेलचा लागला होता 103, जनरल डीटीए, ठीक आहे, एनटीए वगैरे आपण ज्याला म्हणतो, जनरलचा 84 लागला होता, फिमेलचा 133 लागला होता. म्हणजे मुलींचा कट ऑफ जास्त लागलेला आहे, कारण की मुलींचा अक्षर वगैरे असेल त्या गोष्टी किंवा अभ्यासाची पद्धत वगैरे असेल, ठीक आहे, तशी आपल्याला पहिल्यापासून माहिती आहे की मुलींचे अक्षर वगैरे छान असतात, ठीक आहे. मग ते याला रिझन असू शकतं. त्याच्यानंतर बघा एनटीबीचा जो होता तो 89चा लागला होता जनरलचा, आणि फिमेलचा लागला होता 164 डायरेक्ट, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, आता हे सगळ्या जागा वगैरे किती होत्या कास्ट कॅटेगरीला यायला त्याला त्याच्यावर डिपेंड होतं, पण तुम्ही तो रिझल्ट वगैरे किंवा ती ऍड वगैरे बघून घ्या, कंपॅरिझन मध्ये किती जागा वगैरे त्यांना होत्या आणि आपल्याला आता सध्या स्थितीला किती आहे त्यानुसार पण तुम्ही ठरवू शकता. त्याच्यानंतर एसबीसी साठी 127 होता, फिमेल साठी 90 होता, एनटीसी साठी 134 होता, आणि हा जनरल साठी 134, फिमेल साठी 166. त्याच्यानंतर एनटीडी मध्ये 148 जनरल, फिमेल साठी 160, ओबीसी मध्ये बघा जनरल 122, फिमेल मध्ये 127. ओके, ईडब्ल्यूएस वगैरे असं 139 आणि फिमेलचा 145, ठीक आहे. या टाईपचा कट ऑफ होता. म्हणजे आता आपला सुद्धा जो काही कट ऑफ आहे, आता कॅटेगरीनुसार तुमच्या लक्षात आला असेल, पण 10 प्लस मायनस 10-20 मार्क तुम्ही इकडे तिकडे पकडू शकता. आता जर जनरलचं जर बोलायचं म्हटलं तर जवळपास 175 ओपन बॉईजचा होता, ठीक आहे. ओपन बॉईजचा 175 होता, 175. तर आपला सुद्धा 175 एवढा कट ऑफ लागू शकतो, ठीक आहे, मेन्सचा. याच्या पुढे जाणं, ठीक आहे, याच्या वर कट ऑफ जाणं हे चान्सेस खूपच कमी आहेत, ठीक आहे. पण याच्या खाली यायला, अजून पण याच्या खाली कट ऑफ यायला मॅक्झिमम चान्सेस आहेत, ठीक आहे. म्हणजे तुमचा 150 पण असू शकतो कट ऑफ, 160 पण असू शकतो, 140 पण असू शकतो. म्हणजे मॅक्झिमम मला तरी वाटतं बेस्ड ऑन माय प्रिडिक्शन याच्यावर कट ऑफ तुमचा जाणार नाही, ठीक आहे. आता तुम्ही म्हणता फायनल लिस्ट मध्ये लीड किती असं, तर फायनल लिस्ट मध्ये तुम्हाला कॅटेगरीनुसार आता हे वेगवेगळं व्हॅरी होईल किती जागा आहेत काय, त्याच्यामध्ये 40 ते 50 मार्काचं तुम्हाला लीड असावं, ठीक आहे. इंटरव्ह्यू वगैरे धरून मग तुमचा
हा जो जर त्याच रेंजमध्ये कट ऑफ लागला तर 210 पर्यंत तुमचं मेरिट जाऊ शकतं फायनलचं. बट आपला कट ऑफ याच्या पण खाली यायचे खूप चान्सेस आहेत. मी तुम्हाला सांगितलं होतं 150, 140, 160 वगैरे पण पर्यंत पण कट ऑफ वगैरे येऊ शकतो. ठीक आहे, आता हे मी माझ्या प्रेडिक्शन नुसार सांगितलं, पण एक तुम्हाला फक्त मागला बऱ्याच लोकांना माहित नसेल की बाबा डिस्क्रिप्टिव्हचा मागला किती लागला होता कट ऑफ, तर एक त्याचा सांगण्याचा उद्देश होता. त्याच्यामुळे जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. आता त्याच्यानंतर आपली पहिली गोष्ट हे कधी येईल, जी काय आपली रिझल्ट आहे, ठीक आहे, रिझल्ट आहे तो कधी लागल, म्हणजे पेपर साधारणतः आपले कधी चेक होतील, तर कमीत कमी तुम्ही पेपर चेकिंगला तुम्हाला 4 ते 5 महिने वाट बघावी लागेल. ठीक आहे, 4 ते 5 महिने हे तुम्हाला वाट बघावं लागेल कमीत कमी. एफएसओला 200 पेपर, सॉरी 200 पोरांचे पेपर चेक करा, सॉरी 200 जागा होत्या, तर जे काही जवळपास 1200 पोरं त्या ठिकाणी पेपर प्रेझेंट होते, म्हणजे 1200 पोरांचे पेपर चेक करायचे होते फायनल. तर या ठिकाणी जो काही पेपर होते, जे काही पेपर एवढे चेक करायला जवळपास 9 महिन्यांचा कालावधी त्यांनी लावला होता आयोगाने. आता कमीत कमी आपला एवढा तरी कालावधी लागणार आहे. आता दुसरा प्रश्न आहे तुमच्याकडं, आता 4-5 महिने लागणार आहे, तर मग तोपर्यंत काय करायचं? कारण की ऑब्जेक्टिव्ह सारखं इथे आन्सर की वगैरे येत नाही. इन कोण आहे आउट कोण आहे काही कळत नाही आपल्याला. ठीक आहे, जोपर्यंत कारण की डायरेक्ट इंटरव्ह्यूची लिस्ट लागेल, इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही कोण कोण आहेत आणि कोण कोण नाही. ज्यावेळेस रिझल्ट सगळ्या 4-5 महिन्यांनी ज्यावेळेस पेपर चेक वगैरे होतील त्यावेळेस तुम्हाला इन कोण आणि आउट कोण. ठीक आहे, आणि एफएसओला पण काय झालं, एफएसओला ज्या पोरांनी पेपर दिले होते, ज्यांनी अभ्यास केला होता, सगळ्याच पोरांची अपेक्षा होती की माझं इंटरव्ह्यूला होणार आहे. मॅक्झिमम लोकांचं झालं, मॅक्झिमम लोकांचं नाही झालं. आणि तुम्ही इंटरव्ह्यूला ज्यावेळेस जाल त्यावेळेस पण तुम्हाला तुमचा स्कोर वगैरे काहीच माहिती नसणार आहे. ठीक आहे, त्यावेळेस मग फायनलच तुमचा स्कोर तुम्हाला कळणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला 4-5 महिने वेट करायचंय. आता हे 4-5 महिने तुमच्याकडे आहे, समजा 5 किंवा 6 महिने तुमच्याकडे आहे, तर आता हे 5-6 महिने काय करायचं, तर पहिली गोष्ट आता जो पेपर झाला आपला ते सगळ्या गोष्टी डोक्यातून काढून टाका तुम्ही. ठीक आहे, सगळ्या गोष्टी जसा गेला तसा गेला, त्याच्यावर आता काही पण विचार करू नका. कारण की तुम्हाला काही इंटरव्ह्यूची तयारी लगेच उद्यापासून करायची नाही. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा मॅक्झिमम मुलं वगैरे असतील ज्यांनी 1 महिना 8 दिवस 15 दिवस अभ्यास केला असेल, त्यांना थोडीशी आयडिया आहे की आपलं काय होणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे ज्यांना स्वतःला प्रेडिक्ट केलं की माझं होईल किंवा नाही होईल, अशांनी लगेच मूव ऑन झाले पण असतील ते, कारण की त्यांच्या अपेक्षा पण नसतील की माझा रिझल्ट येईल म्हणून. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट ज्यांनी चांगल्यापैकी पेपर वगैरे लिहिला असेल, पहिल्या दिवसापासून अभ्यास वगैरे करत असेल आणि स्वतः थोडासा विश्वास असेल, त्या टाईपचा पेपर वगैरे पण गेला असेल, तर हे अजून 2-3 महिने त्यांनी जरी जाऊन दिले, 2 महिने, आणि त्याच्यानंतर थोडं थोडं इंटरव्ह्यूच्या दृष्टीने थोडं थोडं वाचन वगैरे करत राहिले तर तरी जमल. कारण की बघा आपले जयकुमार नावाचा स्टुडंट होता, एपीएस होता. ठीक आहे, पेपर त्याला छान गेला होता आणि 100% रिझल्ट मध्ये त्याचं म्हणजे रिझल्ट त्याचा येणारच आहे हे त्याला कॉन्फिडन्स होता. पहिल्या दिवसापासून त्याने इंटरव्ह्यूची तयारी केली होती. जवळपास त्याच्या 2 ते 3 नोटबुक त्याच्या इंटरव्ह्यू साठी त्यांनी सेपरेट नोट्स तयार केल्या होत्या. 2-3 नोटबुक त्याच्या भरल्या होत्या. ठीक आहे, आणि इंटरव्ह्यू ज्यावेळेस दिला तर इंटरव्ह्यू मध्ये 35 मार्क त्याला आले आणि एफएसओचा इंटरव्ह्यू टॉपर येतो. ठीक आहे, पण त्याचा आणि ओव्हरऑल त्याची 9 रँक आहे. रँक किती आहे त्याची ओव्हरऑल 9 रँक आहे. ठीक आहे, तर एफएसओचा स्टुडंट होता. तर अशा पद्धतीनं त्याच्यात सगळ्यात महत्वाचं एवढं प्रिपरेशन त्यांनी पहिल्या दिवसापासून केलं, म्हणजे त्याच्याकडे सेल्फ कॉन्फिडन्स होता, त्यांनी तसा पेपर लिहिला होता, पहिल्या दिवसापासून अभ्यास करत होता. ठीक आहे, मग असं स्वतःचं प्रेडिक्शन करता येतं. आणि तसं जर कॉन्फिडन्स तुमच्याकडे असेल तर इंटरव्ह्यूची तयारी वगैरे तुम्ही करू शकता. बट सध्या स्थितीला 2-3 महिने तुम्ही थांबला आणि नंतर जरी प्रिपरेशन स्टार्ट केलं तरी काही हरकत नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर आता पुढं काय हा प्रश्न असेल तुमच्या, अग्रीमेंट झाली, आता पुढं काय, इंटरव्ह्यूला तर टाइम आहे. तर बघा आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्यांना पेपर सोपा गेला असेल अवघड गेला असेल सगळ्यांसाठी येणारी ऍड 144 ची तुम्हाला माहिती आहे, 144, आणि तिथं तुम्ही आता ऍग्रिकल्चर ऑप्शनलच घेतला असेल त्यात काही शंका नाही, आणि दुसरं तुमचा असेल बॉटनी ऑप्शनल. ठीक आहे, जवळपास आता तुम्ही जर विचार केला तर हा जवळपास 60 ते 70% तुमचा अभ्यास दोन्ही पेपरचा मिळून झालेला आहे. ठीक आहे, ऑप्शनलचा 60 ते 70% अभ्यास तुमचा झालेला आहे. सगळ्यात महत्वाचं काय दुसरी गोष्ट, का जे पोरं नव्याने तयारीला लागतील, म्हणजे पहिल्यांदाच डिस्क्रिप्टिव्ह करतील, जसं सुरुवातीला तुम्हाला टेन्शन होतं, 1-1.5-2 महिने तुमचे त्याच्यातच निघून गेलेले आहेत की कसं असणार आहे पेपर आणि कसं मी रायटिंग करायचं. 1-2-3 महिने तुमचे गेलेले आहेत, हे तुमचं इथं बेनिफिट आहे. इथं तुमचा टाइम जाणार नाही. डिस्क्रिप्टिव्ह काय आहे, कशा पद्धतीने लिहायचंय, कशा पद्धतीनं प्रेशर हँडल करायचंय, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नोन आहे. त्याच्यामुळे हा तुमचा वेळ वाचणार आहे आणि 60-70% तुमचं प्रिपरेशन झालेलं आहे.
ठीक आहे. त्याच्यामुळे डायरेक्ट आता तुम्ही प्रीला फोकस करू शकता. ठीक आहे. आता परत ऍग्रिकल्चर ऑप्शनल वगैरे घ्या, बॉटनी वगैरे घ्या, काही गरज नाही. तुम्ही सध्या स्थितीला फोकस कशाला करा, प्रीला. कारण की 144 जागा आहेत, तिथं परत तुम्हाला मोठी संधी आहे. कारण की का, आपला अभ्यास पण झालेला आहे. ठीक आहे. प्री करा 4-5 महिने, नंतर परत मेन्सकडे वळा. त्याच्यानंतर बघा अजून काय ऑप्शन आहे, दुसऱ्या कोणत्या एक्झामिनेशन असेल, सोबत कृषी विद्यापीठ भरती असेल, ठीक आहे, इंटरेस्ट असेल तर कृषी विद्यापीठ भरतीच्या सुद्धा जागा 1.5-2 महिन्यामध्ये येऊ शकतात. ही मॅक्झिमम प्रॉबिलिटी वगैरे आहे. त्याच्यामुळे कृषी विद्यापीठ भरतीचा सुद्धा तुम्ही स्टडी करू शकता. याच्या सुद्धा जागा जास्त असणार आहेत. ठीक आहे. याच्यानंतर बघा बाकीच्या कोणत्या एक्झामिनेशन वगैरे असेल, ग्रुप सीच्या वगैरे, त्याचं तुम्ही टार्गेट करा. बट जर जोर जाऊन तुम्ही जर ऍग्री एमपीसी केली असेल तर येणारी फॉरेस्ट्री ही तुमच्यासाठी मोठी संधी आहे. त्याच्यामुळे सध्या स्थितीला तुम्ही प्रीचा बेस्ट ऑप्शन आहे का तुम्ही प्री करावी. कारण की 60-70% तुमचा ऑलरेडी मेनचा स्टडी झालेला आहे. आणि येणारी जी कॉम्पिटिशन असणार आहे, ठीक आहे, मॅक्झिमम लोक असे असतील का त्यांना ह्या गोष्टी पहिल्यापासून कराव्या लागतील. ठीक आहे. ह्या तुमच्या ऑलरेडी झालेल्या आहेत. तुम्हाला फक्त आता आणि सफिशियंट टाइम पण आहे. म्हणजे असं पण नाही की एकच महिन्यात परत प्री आली, 15 दिवसात प्री आली, असं पण नाही. जे काय पुढचा टाइम आहे तो तुमचा व्यवस्थित युटिलाइज होऊन आणि काय होईल तुमचं, म्हणजे तुम्ही मेन्सला फॉरेस्ट्रीला पण बसणार प्रीला. कारण की प्रीचा कट ऑफ फॉरेस्ट्रीचा जास्त लागेल. यावेळेस राज्यसेवेच्या पण जागा वगैरे कमी आहेत, त्यामुळे फॉरेस्टचा कट ऑफ वगैरे जास्त लागणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं तुम्ही आता सध्यापासून स्टडी सुरू करा. त्याच्यामुळं फायनलला जे काही जागा वगैरे आहेत इथं तुम्ही, म्हणजे इथं बघा सगळ्यात गोष्ट महत्वाची. आता परत विद्यार्थी काय म्हणतात की नाही सर मला काय ते एकदा सांगून टाका, कारण की माझी ही पहिली आणि शेवटची ऍड असणारी, मला काही परत अभ्यास करायचा नाही. ठीक आहे. असे भरपूर विद्यार्थी होते का मला बोलायचे, तर मी ज्यावेळेस त्यांना सांगायचो की बाबा तू आता जर अभ्यास केला तर फॉरेस्ट्री पण तुला देता येईल. नाही नाही म्हणायचे मुलं की माझी ही शेवटची ऍडव्हर्टाइजमेंट आहे, मला याच्यानंतर अभ्यास करायचा नाही. ठीक आहे. अरे बाबा तू आता जरी दिला, ठीक आहे, जरी तू आता हा पेपर दिला, ही जरी तू शेवटची एक्झामिनेशन असली की 258 जागेची, ठीक आहे, तरी आता तू मेन्स दिली, मेन्स नंतर तुला 5 ते 6 महिने तुला काय बघावं लागणार आहे, तू इन आहे का आउट आहे. ठीक आहे. कारण की अजून 6 आणि त्याच्यात परत इंटरव्ह्यू, म्हणजे तुला परत पोस्ट भेटायला तुला तुझं फायनल लिस्ट लागेल अजून 8-9 महिने बाकी आहे. 8-9 महिन्यात फॉरेस्टची प्री होती आणि मेन्स पण होऊन जाईल. ठीक आहे. मग तुम्ही फक्त ही मेन्स देणार आणि चूप बसणार का, नाही करता येणार. तसं आपल्याला फॉरेस्टचा पण अभ्यास करावाच लागणार आहे. त्याच्यामुळे काय करा, जर एखाद्याला वाटत असेल ही माझी पहिली आणि शेवटची एक्झामिनेशन होती, आता रिझल्ट लागत नाही तोपर्यंत याचं हे टार्गेट ठेवा, याचा स्टडी करा. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त काही क्वेश्चन वगैरे आहे का? If technical knowledge in agriculture, no one compete with Rahuri Agri Academy. Yes, sure sir, thank you. ठीक आहे. आता कृषी 85 ऍड होतील ना, बघा सध्या स्थितीला 50-50 चान्सेस आपण त्याचे धरूया. बट नेक्स्ट टाइमला ती मॅक्झिमम चान्सेस आहेत की ती ज्या काही 85 जागा आहेत, 86-87 जागा आहेत ऍग्रीच्या, ते ऍड होण्याचे मॅक्झिमम चान्सेस आहे. बघा तिथं पण तुमचं बेनिफिट वगैरे होतील. आणि आता जरी ऍड झाली तरी आता पण बेनिफिट होईल. त्याच्यामुळे आता हे सगळं विसरून जा तुम्ही. आता आता हे ऍग्रीच्या बाहेर पडा तुम्ही आणि फॉरेस्ट्रीला टार्गेट करा. ओके. सर कट ऑफ किती राहू शकतो डिसॅबिलिटी मध्ये? ठीक आहे. आता ते एवढं आपल्याला प्रेडिक्ट करणार नाही. आता त्याला जागा वगैरे पण किती होता, कॅन्डिडेट वगैरे त्या पण आहे. पण आता तुम्हाला तो पण सांगतो. आता त्याच्यामध्ये टाईप ए बी सी आहे. ठीक आहे. तर ते तुम्हाला मी ग्रुपला फॉरेस्टचा जो काय आहे, सॉरी एफएसओचा जो काही कट ऑफ आहे तो मी तुम्हाला ग्रुपला टाकून देतो. त्यानुसार तुम्ही कास्ट वाईज वगैरे बघून घ्या. ठीक आहे. तर याच्या व्यतिरिक्त काही क्वेश्चन वगैरे आहे का कोणाचे? कमेंट एकदा करा फास्ट मध्ये. आणि इंटरव्ह्यूला बघा, इंटरव्ह्यूला परत आपण इंटरव्ह्यू साठी वेगळे सेशन वगैरे असेल, इम्पॉर्टंट नोट्स वगैरे असेल, त्या सगळ्या गोष्टी आपण प्रोव्हाइड करणार आहे. सोबतच जे काही मॉक इंटरव्ह्यू वगैरे असतील ते सुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं अरेंज वगैरे करणार आहे. इंटरव्ह्यूची सुद्धा आपण जबरदस्त तयारी तुमच्याकडून करून घेणार आहोत. ओके. त्याबद्दल पण काही शंका नसावी. चला कमेंट करा फास्ट मध्ये, कमेंट करा आता बाकी.
जास्त लोकांचा पेपर सुटला की जास्त जणांचा पेपर पूर्ण सोडवला. इथं फक्त 10% लोक असे असतील, 10%, ठीक आहे, 10% पण नसत, लेस दॅन 10% लोक असे असतील तर त्यांनी पेपर 100% कम्प्लीट केलाय, बोथ पेपर. हे 10% नसतील, 5% असतील, ठीक आहे, 5%. आता 5% मध्ये जे लोक आहेत ज्यांनी 100% दोन्ही पेपर सोडवलेत, याच्यामध्ये किती क्वालिटी लिहिलंय, ठीक आहे, किती क्वालिटी लिहिलंय याला महत्व आहे, ठीक आहे. सगळ्यांनीच क्वालिटी लिहिलं असं नाही, ठीक आहे. त्याच्यामुळं बऱ्यापैकी जनरल क्वेश्चन होते, म्हणजे जनरलाइज पोरांनी लिहिलेलं आहे. आणि हे जे काही पेपर होते, हे जे पेपर जर आपण बघितले, पेपर फर्स्ट असेल, सेकंड वगैरे असेल, ठीक आहे, पेपर सेकंडचा बेसिकली जर विचार केला तर खूप टेक्निकली पेपर नाही वाटला आपल्याला. पण या ठिकाणी सगळ्या ज्या काही ब्रांचेस आहेत, ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग असेल, हॉर्टी असेल, एबीएम असेल, फिशरी असेल, होम सायन्स वगैरे असेल, ठीक आहे, त्याच्यानंतर बायोटेक्नॉलॉजी वगैरे असेल आणि आपलं एबीएम वगैरे असेल, ह्या काही ब्रांचेस वगैरे आहेत, यांना थोडंसं इक्वल वेटेज देण्याचा या ठिकाणी काय केलं, प्रयत्न केला, इक्वल वेटेज. ठीक आहे, मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत होतो नेहमीप्रमाणे, आपण ॲग्रोनॉमी वगैरे हा सब्जेक्ट करतोय, खूपच एकच सब्जेक्ट पण करत बसू नका, कारण की मी तुम्हाला सांगत होतो का ॲग्रोनॉमी मधलेच असे काही सब्जेक्ट असणार आहेत का ज्याच्यावर आपल्याला एक पण क्वेश्चन बघायला भेटणार नाही. तसंच झालं मग मेट्रोलॉजीवर तुम्हाला क्वेश्चन नाही कुठं, त्याच्यानंतर फार्मिंग सिस्टीमचा आलाय, त्याच्यानंतर स्पेसिफिक असा ऑर्गॅनिक फार्मिंगवर कुठं क्वेश्चन नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर क्रॉप जे होते ते क्रॉपवर कुठं क्वेश्चन नाहीये, ठीक आहे. त्याच्यानंतर अजून वीडचा जो पार्ट आहे, ठीक आहे, वीडचा पार्टवर कुठं क्वेश्चन नाही. ओके, आता तो जो आपल्याला इरिगेशनचा पार्ट होता, त्या इरिगेशनवर कुठं क्वेश्चन नाही. पण हा जो काही क्वेश्चन आहे आपला इरिगेशन मध्ये, इरिगेशन शेड्युलिंगचा वगैरे, तो इकडून आपला ऍग्रिकल्चर इरिगेशन इंजिनिअरिंग आहे, ठीक आहे, आयडी इरिगेशन अँड ड्रेनेज इंजिनिअरिंग, तिथून पण कम्प्लीट होतो आणि आपल्या इरिगेशन मधून पण कव्हर होतो. आणि त्याचबरोबर बॉटनीचा पार्ट जर बघितला तुम्ही, बॉटनीचा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ह्याच्यावर कुठं क्वेश्चन नाही बघा, ब्रीडिंग वगैरे असन, जेनेटिक्स वगैरे असन, त्याच्यावर कुठं क्वेश्चन नाही. ओके, त्याच्यामुळं आयोगाने आपण जेवढा विचार करत होतो तेवढा आयोगाने केलेला नाही. आयोगाने सरळ सरळ काय केलंय, हे काही 1, 2, 3 असे 1 ते 16 क्वेश्चन होते, तसे एका एका याच्यामध्ये काही टाकले, सगळे क्वेश्चन टाकून दिलेले. ओके, हा एक्सटेन्शन वर आहे ना एक क्वेश्चन, एंटरप्रेनरशिप स्टार्टअप इंडिया. ओके, तो क्वेश्चन आहे तिथं. ओके, त्याच्यामुळे आता हा सिलेबसच खूप वास्ट होता, ठीक आहे, सिलेबसच खूप वास्ट होता, मॅक्झिमम पोरांना मेळच लागला नाही लास्टच्या क्वेश्चन मध्ये, कारण की तिथं मल्टिपल रिव्हिजन पाहिजे होतं आणि रिव्हिजन आपल्या कमी पडल्या, ठीक आहे, कारण की सिलेबसच वास्ट होता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या पेपरमध्ये पण जे काही नोट्स मध्ये सगळं मटेरियल अवेलेबल होतं, फक्त तुम्हाला तर रिव्हिजन वगैरे नसल्यामुळं ते रिकॉल पण झालं नसेल, ठीक आहे, ते तुमच्याच बाबतीत नाही झालं, सगळ्याच पोरांच्या बाबतीत तसं झालेलं आहे. म्हणजे इव्हन बाकी पण जे काही विद्यार्थी वगैरे असतात, पहिल्या दिवसापासून अभ्यास वगैरे करतायत आणि खूप पहिल्यापासूनच चांगला अभ्यास पण आहे त्यांचा, ठीक आहे, असे पण मुलं सगळे कॉन्टॅक्ट मध्ये होते. सगळ्यांनी जनरल टाईपचे क्वेश्चन लिहिलेले आहेत लास्टचे. ओके, त्यामुळं जास्त टेन्शन घेऊ नका. सध्या स्थितीला बस आतापर्यंत जे डिस्कशन केलं ते झालं, बस पुरं झालं तेवढं. आता नंतर जी काही आपली फॉरेस्टची 140 जागा आहे, सॉरी 144 जागा आहे, मी सांगितल्याप्रमाणे त्याच्यावर तुम्ही शिफ्ट व्हा. ओके, याच्या व्यतिरिक्त काही क्वेश्चन आहे का? लास्ट 2 मिनिट ते डिस्कस करू आपण. राईट सर, रिकॉलच नाही झालं. येस, कारण की सिलेबसच मोठा होता. फॉरेस्ट्रीला तसं होणार नाही, फॉरेस्ट्रीला ऍग्रिकल्चर ऑप्शनलचा सिलेबस कमी आहे आणि फॉरेस्ट्रीला पण आता फॉरेस्ट्रीची पण स्ट्रॅटेजी ठेवताना आताचा जो पेपर बघितला, सिलेबस जरी लिमिटेड असला तरी आता एक वीडचा क्वेश्चन मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं, वीडचा जो क्वेश्चन होता त्या वीडच्या क्वेश्चन मध्ये वीड रेजिस्टन्स डेव्हलपमेंट जे काही होतं वीड मध्ये ते आणि त्याचं मॅनेजमेंट असं कुठं सिलेबस मध्ये टॉपिक दिलेला नाही. पण याला फॉरेस्टच्या मेन्सला ऍग्रिकल्चर ऑप्शन मध्ये हर्बिसाइड रेजिस्टन्स आणि त्याचं मॅनेजमेंट त्याच्यावर क्वेश्चन विचारला होता, ठीक आहे. त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला त्या दृष्टीने थोडासा होलिस्टिक अप्रोच ठेवून पण स्टडी करावा लागणार, ठीक आहे. आणि आता आपल्याकडे ऍग्री असेल किंवा फॉरेस्ट असेल, याच्या आधी कोणते रेफरन्स नव्हते स्ट्रॉंग, आता दोन्ही पण एक्झामिनेशन झालेलं आहे, ठीक आहे. फॉरेस्टसाठी तुम्हाला बेस्ट त्याचा फायदा होईल आणि तुम्ही त्या सिच्युएशन मधून गेलेले पण आहात. आता येणारे प्रत्येक विद्यार्थी काय असणार आहेत, म्हणजे अजून पण फॉरेस्टला बघा सेम सिच्युएशन एफएसओला होते, ऍग्रीला फॉरेनचा सिलेबस कव्हर झाला नाही
आणि मुलं डिस्क्रिप्टिव्हला पहिल्यापासून घाबरतात. ठीक आहे. आता जसजशी पहिली एक्झामिनेशन होत जाते तसतसे जे काही पेपर मुलं आहेत ते काय होत आहेत, तयार पण होत आहेत. म्हणजे आता फॉरेस्टला बघा आता कमी लोक एलिजिबल झाले होते आणि मॅक्झिमम लोकांनी पेपर पण दिलेला नाही फॉरेस्टचा. ठीक आहे. त्याच्यामुळे आता येणाऱ्या ज्या 144 जागा आहेत तिथे मॅक्झिमम कॉम्पिटिशन असणार आहे प्रीला. ठीक आहे. प्रीला एकदा तुम्ही पास झाला की नंतर मेन्सला तुम्हाला कमी कॉम्पिटिशन असणार आहे, कारण की ऑलरेडी तुम्ही एक स्टेप पुढे असणार आहे त्या लोकांच्या. ठीक आहे. आता झालेल्या चुका वगैरे जे असतील ते सगळे आपल्याला सुधारायच्या, कारण की तोपर्यंत अग्रीमेंटचा पण रिझल्ट लागणार नाही आणि आपल्याला तुफान ते 144 जागा टार्गेट करायच्यात आणि तुफान स्टडी करायचंय. ठीक आहे. चला आता जास्त बोलत नाही आणि या ठिकाणी आपण थोडंसं आता थांबूया. अजून काय आहे का? चला करायचा कन्क्लूड सेशन.